यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रभू, आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या अलौकिक सद्गुणांनी आपल्या कणखर बाण्यानं आपल्या चतुसूत्रीच्या मंत्रानं जे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षात मंगलदायी आणि यशोदायी असे तिलक झाले, त्या लोकमान्य टिळकांची यशोदायी गाथा आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करून तसा कर्मयोग अंशतः का होईना आचरण्यासाठी या पावन टिळक स्मारक मंदिरामध्ये उपस्थित झालेले सर्व राष्ट्रभक्त, टिळक भक्त भगिनी आणि बांधव, पुनश्च हरिः ओम म्हणून लोकमान्यांनी 2 वर्ष जो खंड पडलेला होता आपल्या कर्मयोगाचा, त्याचा पुन्हा एकदा केसरीच्या अग्रलेखामधून पुनरुच्चार केला. लोकमान्यांना भर्तृहरीचा एक श्लोक अतिशय आवडत असे, अतिशय मार्मिक, किंबहुना आपल्या सगळ्या जीवनाचं ध्येय करावा, लक्ष्य करावा असा तो श्लोक आहे. आणि मी जवळजवळ प्रत्येक प्रवचन मालेत तो सांगतो. अत्यंत प्रेरणादायी आणि हृदयावर कोरून घ्यावा असा तो श्लोक आहे. त्याचा उच्चार लोकमान्यांनी सुद्धा अन्यत्र केलेला आहे, अनेक ठिकाणी अनेक स्थळी आपल्या लेखनामध्ये केलेला आहे. तो भर्तृहरीचा श्लोक असा आहे, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति. फार मोठा आशय असलेला असा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भर्तृहरी आम्हाला असं सांगतो, जे हृदयामध्ये कातरता धारण करतात त्यांना नेहमी असं वाटतं की आपण हातामध्ये एखादं कार्य घेतलं आणि त्याला अडचणी आल्या तर काय करायचं. तेव्हा अडचणी येतील असं गृहीत धरून जे कनिष्ठ जन असतात ते कार्याला प्रारंभच करत नाहीत. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः, जे कनिष्ठ आहेत ते विघ्नाच्या भयानं कोणतंही कार्य हातातच घेत नाहीत. मध्यम कसे असतात, प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्याः, जे मध्यम आहेत ते कार्याला प्रारंभ तर करतात, पण संकट आली की हातात घेतलेलं काम टाकून देतात. पुढे भर्तृहरी असं म्हणतो, असे कनिष्ठ झाले, असे मध्यम झाले, पण जे उत्तम असतात ते कसे असतात, विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति. विघ्नांचे कितीही घाव पडले, कितीही प्रतिकूलता आली, कितीही दैव आडवं आलं, दैव अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, काळानं कितीही तडाखे दिले, मांडलेला डाव विस्कटला, तरी सुद्धा हातामध्ये जे कार्य घेतलेले आहे ते उत्तम जन कधीही टाकत नाहीत. सामर्थ्य असं असतं, कणखरता अशी असते, हृदयामधली श्रद्धा आणि बुद्धीची निष्ठा अशी अलौकिक असते, हातात घेतलेलं कार्य उत्तम जन कधीही टाकत नाही. भर्तृहरीचा हा श्लोक लोकमान्य टिळकांना अतिशय आवडायचा आणि म्हणून वारंवार त्यांनी आपल्या लेखनामध्ये तो प्रगट सुद्धा केलेला आहे. म्हणून राजद्रोहाचा खटला झाला, 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. नुसतं तुरुंगात राहायचं नव्हतं, तिथे कष्टाचं काम लोकमान्यानं करावं लागत असे. असं होऊन सुद्धा ज्या वेळेला तुरुंगातून ते बाहेर पडले त्यावेळेला पहिला अग्रलेख लिहिलेला आहे, पुनश्च हरिः ओम. किती का संकट येणार, आपत्तीचे किती का तडाखे बसेनात,
माझा मार्ग, माझं जीवनाचं लक्ष आणि ध्येय ठरलेलं आहे, त्याच्यापासून मी यत्किंचित सुद्धा विचलित होणार नाही, अशा भावनेनं, अशा श्रद्धेनं लोकमान्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा मंत्र या मातीमध्ये जागवला. आपल्याला नवल वाटेल, सुधारक या वृत्तपत्राचे संपादक आगरकर होते, आपल्याला कल्पना आहे. त्यांनी जोशी या नावाच्या ग्रहस्थांना लोकमान्यांच्याकडे पाठवलं आणि लोकमान्यांना राजद्रोहाच्या खटल्याला सामोरं कसं जावं लागलं आणि तुरुंगामध्ये त्यांना कोणकोणते अनुभव आले या संदर्भातली एक मुलाखत त्या जोशींनी घेतलेली होती आणि ती केसरीमध्ये प्रकाशित झालेली होती. अगोदर ती सुधारकामध्ये आली आणि नंतर सुधारकाच्या अनुमतीने केसरीमध्ये प्रकाशित झाली. सुधारकामध्ये जी टिळकांची मुलाखत प्रकाशित झाली त्याच्यामध्ये राजद्रोहाच्या खटल्या संदर्भामध्ये इतक्या बारीक सारीक गोष्टींवर लोकमान्यांनी प्रकाश टाकलेला. जवळजवळ 3-3.5 तास ही मुलाखत चाललेली होती. त्या जोशींनी लोकमान्यांना एक प्रश्न असा विचारलेला होता की लोकमान्य, आपल्यावर राजद्रोहाचा खटला भरला जाईल असा आपल्याला अंदाज होता का? त्यावेळेला लोकमान्यांनी असं उत्तर दिलं की खटला भरला जाईल याची मला खात्री होती, पण तो कुणावर भरला जाईल हे मात्र मला माहिती नव्हतं. पण माझ्या डोळ्यासमोर जी 4-5 नावं होती त्याच्यामध्ये मी अर्थात होतो, पण इतक्या लवकर त्या राजद्रोहाच्या खटल्याला सामोरं जावं लागेल असं मात्र मला वाटलेलं नव्हतं. पुढे त्यांनी असं विचारलं की जस्टिस या टोपण नावाने आपल्या विरुद्ध ब्रिटिश सरकारला ज्यांनी पत्र लिहिलं ते कोण आहेत असं आपल्याला वाटतं? हा प्रश्न मोठा अवघड होता, कारण अशा प्रश्नाची मोकळेपणानं उत्तरं द्यायची नसतात. राजकारणात तर नाहीच नाही, आपल्याला ज्ञात आहे. पण लोकमान्यांनी त्याचं स्पष्ट उत्तर दिले. लोकमान्य असं म्हणतात की जनापवाद असा आहे, समाज असं म्हणतो की याच्यामध्ये 2 मंडळी आहेत, एक राव बहादूर कानडे आहेत आणि दुसरे, सांगायलाही संकोच होतो मोठा, भांडारकर आहेत. पण मला खात्री आहे, असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, मला पूर्ण खात्री आहे की असा प्रकार कानडेनीही केलेला नसणार आणि भांडारकरांनीही केलेला नसणार. राजद्रोहाचा खटला झाला आणि रानडेनी त्यावेळेला त्यांना, आपल्याला ज्ञात आहे कानडे आणि रानडे भिन्न नाव आहेत, कानडे किंवा भांडारकर यांनी टोपण नावानी पत्र लिहिलं असावं असं समाज मानत होता. रानडेनी जामीन दिला नाही लोकमान्यांना, पण रानडेंच्या बद्दलची प्रीती एका अंशानेही लोकमान्यांच्या चित्तातली कधीही उणावली नाही, कधीही नाही. न्यायमूर्ती रानडेंच्या बद्दल अतिशय प्रेमादर शेवटपर्यंत लोकमान्यांच्या मनामध्ये होता. किंबहुना सर्वज्ञ माधव असंच ते त्यांच्याबद्दल म्हणत असत. हा माधव, रानड्यांचा माधव हा सर्वज्ञ आहे, गुणज्ञ आहे, अनेक सद्गुण धारण करून अलंकृत झालेला आहे आणि रानड्यांच्या प्रयत्नामुळे आमचा समाज जो सगळा थंड गोळा होऊन पडलेला होता त्या गोळ्यामध्ये थोडीशी तरी ऊब आली असं लोकमान्यांनी लिहून ठेवलेलं आहे. इतका प्रेमादर लोकमान्यांच्या चित्तामध्ये रानडेंच्या बद्दल होता. आगरकरांच्या बरोबर भांडले असून सुद्धा आगरकरांच्या बद्दलची व्यक्तिशः प्रीती लोकमान्यांच्या चित्तातून कधीही कमी झाली नाही. आगरकर ज्या वेळेला गेले त्यावेळेला लोकमान्यांनी जो अग्रलेख लिहिलाय तो आपल्या हृदयाला घर पाडेल असा आहे. आपल्या सन्मित्रांच्यावर प्रेम कसं करावं आणि तत्वासाठी त्यांच्या विरुद्ध कसं झगडावं याचा आदर्श लोकमान्यांनी आपल्या समोर उभा केला. आणि त्याचं मूळ कशामध्ये जर असेल तर त्यांच्या गीता रहस्यामध्ये आहे. त्यांनी गीतेचा जो अन्वयार्थ लावला त्याच्यामध्ये आहे. कारण 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, समशत्रूच मित्रेच, दोन्ही सारखे, शत्रूही सारखा आणि मित्रही सारखा हे घडू शकतं. हे घडू शकतं हे आपल्या कृतीने लोकमान्यांनी दाखवून दिले. म्हणून ज्या वेळेला शत्रू बरोबर लढतो त्यावेळेला तत्वासाठी लढावं, त्याच्याबद्दल व्यक्तिशः आपल्या मनात द्वेष किंवा मत्सर आहे म्हणून लढू नये हे लोकमान्यांचं सांगणं. मी झुंजणार तो तत्वासाठी, कारण तत्व जगावं. असं आहे की मत खोडावं, माणूस खोडू नये कधी. विनोबांनी सांगितले, फार छान सांगितले, मतासाठी झुंजावं, आपलं मत प्रस्थापित करण्यासाठी झुंजावं. पण राजकारण इतक्या अधम पातळीला जाऊन पोचतं की मत खोडायच्या ऐवजी माणूस खोडायचा प्रयत्न माणसं करतात, म्हणजे मारतात. आपला प्रतिस्पर्धी पूर्ण नामशेष व्हावा म्हणून त्याला मारायचा प्रयत्न करतात. लोकमान्य सांगत तत्वासाठी मी झुंजणार, मित्राचं योग्य असेल ते योग्य म्हणून सांगणार,
चुकला तर चुकलंय म्हणून सांगणार. एवढंच काय, शत्रूचं बरोबर असेल तर ते चांगलं आहे म्हणून सांगणार. बेजंटबाईंच्यावर हल्ला केला लोकमान्यांनी, पण कधीही त्यांच्या मनामध्ये बेजंटबाईंच्या बद्दल विद्वेष नव्हता, कधीही मत्सर नव्हता. त्या बाईंनी जे चांगलं केलं, थिओसॉफिकल सोसायटी, थिओसॉफिस्टनी जे चांगलं काम केलं त्याला लोकमान्यांनी भलंच म्हटलेलं आहे. जे चांगलं त्याला गौरवावं, जे चुकले त्याला झोडपून काढावं, असा रामशास्त्री बाणा लोकमान्यांनी धारण केलेला होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की यद्यपि कानडे आणि भांडारकर अशी दोन्ही नावं जरी लोक घेत असले, समाज घेत असला, तरी मला असं वाटत नाही, कारण भांडारकर मला गुरुस्थानी आहेत, त्यांनी काही असा प्रकार केला असेल असं मला वाटत नाही. पुढे त्यांनी विचारलेलं होतं की लोकमान्य, आपल्याला सक्त मजुरी झाली, आपल्याला काय काय काम करावं लागत होतं. लोकमान्यांनी विविध प्रकारची कामं केलीत. काय काय केली म्हणून सांगू. लोकमान्यांनी स्वतः मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे, एक काथ्या जो तयार करावा लागत असे, अतिशय श्रमाचं काम असे, तो काथ्या तयार करायचं काम, दोऱ्या वळायचं काम लोकमान्यांना करावं लागत असे. जो संपूर्ण भारतवर्षाचा अनभिषिक्त सम्राट होता, ज्याचं नाव घेतल्याबरोबर आज से तू हिमाचल या भारतवर्षामधली माणसं उचंबळून जात होती, त्या लोकमान्यांना काथ्या वळायचं काम करावं लागले. जे कार्य वाट्याला आलं ते ईश्वराने आपल्या वाट्याला दिलेलं आहे असं समजावं आणि पुन्हा संधी मिळाल्यानंतर झुंजायला उभं राहावं, हा लोकमान्यांचा बाणा होता. पुढे त्यांना लोकर तयार करायच्या कामावर नेमलेलं होतं. त्याही पुढे जाऊन त्यांना रंग खालायचं काम दिलेलं होतं, लोकर रंगवायचं काम दिलेलं होतं, आणि याचे नियम अत्यंत कठोर असत. आणि त्या सगळ्या कठोर नियमामधून लोकमान्यांना जावं लागलं. त्या जोशींनी विचारलं, तर आपलं वजन खूप कमी झालंय, खरं आहे का? तेव्हा होय म्हणून सांगितले लोकमान्यांनी. माझं वजन 105 पाऊंडावर आलेलं होतं. आणि मग जनरल सर्जन जो होता तो एकदा लोकमान्यांना तपासायला, आणि त्यांनी घाईघाईनं ताबडतोब एक सर्टिफिकेट दिलं, प्रशस्तीपत्रक, आणि ताबडतोब सरकारला कळवलं की यांचं वजन इतकं कमी झालेलं आहे, आपल्याला सावधानता पाळली पाहिजे. म्हणून ब्रिटिश सरकार अत्यंत उदार झालं आणि त्यांना केव्हा तरी दूध यायची परवानगी दिली. लोकमान्यांना आधीमध्ये दूध देत असत, तरी सुद्धा वजनात काही फारसा फरक झाला नाही, पण दुर्धर रोग कुठला त्यांना जडला नाही, एवढंच आपलं नशीब समजायचं. त्या कालखंडामधले, त्या तुरुंगामधले नियम अत्यंत कठोर असत. येरवड्यामध्ये लोकमान्यांनी एक उल्लेख केला की जवळजवळ 2000 कैदी कोंबल्यासारखे राहत असत. काय अवस्था होत असेल, कशी ती सगळी मंडळी राहत असतील. आपण कल्पना करा, लोकमान्यांच्या सारखा अत्यंत शुचिरभूत, दैनंदिन संध्या कधीही न चुकवणारा, स्वच्छतेचा पुरस्कर्ता, चित्तामध्ये शुद्धातिशुद्ध भाव असलेला, सात्विक प्रवृत्ती धारण केलेला असा हा राजकैदी इतक्या गुंडांच्या सहवासात कसा राहिला असेल. कोणाला खुनाची शिक्षा झाली, कोणाला दरोड्याची शिक्षा झालेली आहे, आणि त्यावेळेला येरवड्यामध्ये त्यांना स्वतंत्र काही खोली दिलेली नव्हती. काही कालखंड मिळाली ती, पण बहुसंख्य काही कैद्यांना एकत्र एका खोलीमध्ये राहावं लागत असे. अशा वेळेला लोकमान्य कसे राहिले असतील, आपण आपल्या मनाशी केवळ कल्पना करून बघा. कारण लोकमान्यांनी त्या मुलाखतीत सांगितलेलं आहे की काही वेळेला अत्यंत कणव दाटत असे माझ्या मनामध्ये या सगळ्या लोकांच्या बद्दल, कारण यांना नाना प्रकारच्या शिक्षा दिल्या जात असे. ज्यांनी खून केलेत, आता फाशी चढणार आहेत, त्यांना झोडपून काढलं, परत आले की ते म्हणत असत, सुटलो तर पुन्हा खून करीन. लोकमान्य म्हणायचे, किती यांच्या जीवनाची दिशा चुकून गेले. यांच्या मनामध्ये माणुसकीचा पाझर निर्माण करायचा प्रयत्न कोणी केलाच नाही का? पुढे तर असं झालं की तिथे स्नानाला पाणी काही नीट मिळायचं नाही. हा स्नान संध्या करणारा शुचिरभूत महात्मा कसं होत असेल, टिळक कशी बशी एक अर्धा पाव बादली पाणी मिळवत असत आणि दररोज स्नान करत असत. पुढे तिथली भाकरी खाऊन खाऊन त्यांचं पोट पार बिघडलं, कारण दुसरं काहीच नसायचं. भाकरी खाऊन सगळं पोट पार बिघडलं आणि त्यांना अमावस्येची व्याधी झाली. त्यावेळेला ज्वर यायला लागला आणि दररोज स्नानही घडेना. खायला काय देत असत? त्यावेळेला लोकमान्यांनी एक उल्लेख फार सुंदर केलेला आहे. ते म्हणाले, ब्रिटिशांना खाणं वेगळं असे, म्हणजे गोऱ्या कातडीचा जर तुरुंगामध्ये कोणी असला तर त्याला खाणं वेगळं, आणि एतद्देशीय माणसाला खाणं वेगळं. त्याला काय देत असत?
त्याला दारू मिळत असे, त्याला मांस मिळत असे. ब्रिटिश जो गोऱ्या कातडीचा कैदी असे त्याला मांस मिळायचं, मद्य मिळत असे, चहा, कॉफी, दूध, ब्रेड, त्याला जे पाहिजे ते, गहू त्याला दररोज मिळायचा खायला. आणि एतद्देशीयांचं काय असं विचारल्यानंतर लोकमान्यांनी सांगितलेलं होतं आठवड्यातून एकदा गहू मिळायचा. तो सुद्धा कृपा झाली ब्रिटिश सरकारची तर, नाहीतर नाही. मग बाजरी किंवा ज्वारी चालले, दररोज खा. ज्याला सवय नाही त्याच्या पोटावर दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकमान्यांचं पोट पार बिघडून गेलेलं होतं. बरं, स्वच्छतेच्या नावाने लोकमान्यांनी त्या मुलाखतीत सांगितलेलं आहे, अवघा आनंदी आनंद लोकमान्य म्हणाल. भयानक अवस्था होती. भयानक म्हणजे इतकी की 4 ते 6 महिने ती कांबळी कधी धुतली जात नसत. जी कैद्यांना दिली जात असत ती कधीही धुतली जात नसत. आणि लोकमान्यांनी उल्लेख केला म्हणजे काय त्याच्यापेक्षा किती, कारण महात्मे हे नेहमी संयमानं बोलतात असं लक्षात ठेवा. सामान्य जन छोटा चटका बसला तरी आक्रस्ताळेपणानं त्याचं मोठं रूप दाखवायचा प्रयत्न करतात. आणि जे महात्मे आहेत ते मोठं दुःख वाट्याला आलं तरी अत्यंत संयमानं बोलून त्यातला अंश सांगतात. तेव्हा टिळकांनी सांगितलेला हा अंश आहे असं ध्यानामध्ये घ्या. टिळक म्हणाले की 4-6 महिने त्याला पाणीही त्या पांघरुणाला लागत नसे. आणि मग काय व्हायचं, वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो. टिळक म्हणतात की त्या कांबळ्यामधून उवा पडायच्या, टप 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 टप, जसे पावसाचे थेंब पडावे तशा उवा पडायच्या आणि त्या माराव्या लागायच्या. ढेकूण उदंड होते, कुणाला झोपूच देत नसत ते. टिळक म्हणाले माझ्या सौभाग्यानं मला जी खोली मिळालेली होती ती अशी होती की तुलनेनं ढेकूण कमी होते, पण ढेकूण उदंड, सगळ्या ढेकणांची सोय ब्रिटिशांनी करून ठेवलेली होती. अशा अनंत संकटांना तोंड देत देत झगडत झगडत 1 वर्ष लोकमान्यांना तिथे काढावं लागलं. कसं काढलं असेल आपण कल्पना करा. महिन्यातून 15 दिवसातून केव्हा तरी रिठे मिळायचे का, तुमचे तुम्ही अंगातले कपडे स्वच्छ करा. पण ते धुवायला पाणीच नसायचं. कपडे धुवायचे कशाने? इतकी त्या येरवड्याच्या तुरुंगामध्ये माणसं कोंबलेली होती आणि त्याच्यामध्ये लोकमान्यांना राहावं लागलं. याच्यामध्ये जेत्यांचा एक हेतू असतो. जो पकडलेला कैदी आहे त्याचं पूर्ण मानसिक खच्चीकरण करायचं. लोकमान्य काय कणखर मनोवृत्तीचे होते हे शेवटी शेवटी ब्रिटिशांना उलगडायला लागले. अशा अनंत संकटांना त्यांनी इतक्या धीरोदात्तपणे पचवले, तोड नाही त्याला, खरोखर तोड नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ते तुरुंगातून सुटले त्यावेळेला जनतेने त्यांच्यावर असं अपरंपार प्रेम केलेलं आहे, जे कोणाच्याही वाट्याला असं आलं नसेल असं प्रेम केलेलं आहे. कसा की अनभिषिक्त राजा, अनभिषिक्त राजा. आज से तो हिमाचल नाव काढलं तरी माणसं थरारून जात असत, जय जयकार करत असत लोकमान्यांच्या नावास. केवढा भाग्यवंत महापुरुष. आणि विशेष असं की पुन्हा जहाल मतवादी होते. जहाल मतवाद हा सगळ्यांना पेलतो पचतो असंही नाही. नेमस्तपणे जाणारी मंडळी जास्ती असतात आणि म्हणून नेहमी जहालांची संख्या कमी आणि नेमस्तांची जास्ती, असं भारतीय राजकारणामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये नित्य चित्र दिसलेलं आहे. म्हणून नेमस्तांची संख्या जास्ती, म्हणून महात्मा गांधीजींना अनुयायी जे मिळाले तेही जास्ती मिळाले. पण जहाल मार्गाने जाणं हे अवघडच असतं. सतीचं वाण आहे, निखाऱ्यावरून चालण्यासारखं आहे. आणि असं असून सुद्धा लोकमान्यांच्या विषयी जी प्रीती सर्वांच्या मनामध्ये होती त्याचा अभ्यास इतिहासामध्ये केला, मन आश्चर्याने थक्क होऊन जात. लोकमान्य वर्षाभराने सुटले, बाहेर आले, तुरुंगामधून बाहेर आले. आणि मग 91 आठवड्यांचा कालखंड मी ज्याचा काल उल्लेख केला आणि त्याच्यानंतर पुनश्च हरिः ओम म्हणून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. त्याच्यामधलं जे लौकिक ऋण, चौथं ऋण लोकमान्यांनी सांगितलं ते विशेष होतं. कारण आपल्या धर्म संस्कृतीमध्ये 3 ऋण सांगितलेत ज्याचा उल्लेख आपण काल केला. ही 3 ऋण ओलांडून लोकमान्य पलीकडे गेले आणि चौथं ऋण त्यांनी सांगितलं ते लौकिक ऋण आहे असं म्हणाल. हे लौकिक ऋण आता मी सानंद शिरोधार्य करतो, अंशतः फेडायचाही प्रयत्न करतो. कारण लोकांनी इतकं म्हणून भरभरून दिलेलं आहे. लोकमान्य म्हणाले या प्रतिकूल कालखंडामध्ये केसरी बंद पडण्याची पाळी आलेली होती, पण नचिम केळकर उभे राहिले. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर प्रख्यात नाटककार, त्यांनी ज्या वेळेला कीचकवध नाटक लिहिलं ना त्यावेळेला सरकारने त्याच्यावर बंदी आणली. कारण ते म्हटले कीचक म्हणजे ब्रिटिश, हे आम्हाला कळलं.
आणि भीम म्हणजे सगळ्या भारतीय बांधवांची शक्ती, हेही आम्हाला कळलं. आणि म्हणून त्या नाटकावर बंदी आणलेली होती. या दोघांनी केसरी सांभाळ, केळकर आणि खाडीलकर आणि अनंत नावाचे जे वितरक होते मुंबईचे, यांनी केसरी लोकांच्या पर्यंत पोहोचतील असा सर्वतोपरी प्रयत्न केला. ज्या वेळेला मनुष्य कामाला नसे आरंभीच्या कालखंडामध्ये, त्या कालखंडामध्ये गठ्ठेच्या गठ्ठे खांद्यावर घ्यावेत केसरीकारांनी आणि घरी जाऊन वाटावेत असा प्रयोग केलाय. इतक्या त्यागाची परिसीमा ज्या महात्म्यांनी केली, त्यातलं अंशतः तरी आमच्यामध्ये यायला नको का? आम्ही थोडा जरी त्याग केला तरी आम्हाला असं वाटतं, घरामध्ये सुद्धा तरी आम्हाला वाटतं आम्ही केवढं केलं. खरं तर काहीच केलेलं नसतं. हे करावं, हे कर्तव्यच आहे. लोकमान्य प्रत्येक वेळेला म्हणत असत, मी विशेष काहीच केलं नाही, कारण हे करणं माझं कर्तव्य आहे. म्हणजे त्यांनी गीता पचवलेली होती. ती पचवल्यामुळे त्यांना ती आचरता आली, म्हणून ती त्यांना व्यवहार्य करता आली. केवढं विलक्षण सामर्थ्य आहे लोकमान्यांचं. सुटून आले, पुनश्च हरिओमनी पुन्हा एकदा प्रारंभ केला. आणि लोकमान्यांना कल्पना नव्हती. 97चा कालखंड गेला, मध्ये 2 वर्ष गेले, आणि आता त्यांच्या समोर नियतीनं एक वेगळं ताट मांडून ठेवलेलं होतं. ते नियतीला अज्ञात होतं, टिळकांना अज्ञात होतं. कदाचित ते कुणालाच माहिती नसतं. कारण असं आहे की नियती काळाच्या उदरात काही अक्षरं कोरत असते. ती फक्त नियतीला माहिती असतात, बाकी कुणाला माहिती नसतात. ज्या वेळेला प्रत्यक्ष मानवाच्या ती वाट्याला येतात, त्यावेळेला कळतं, अरे नियतीने असं लिहून ठेवलेलं होतं. त्याला आपण अदृष्ट असं म्हणतो. दृष्ट जे वाट्याला आलेलं असतं. आणि म्हणून जुन्या काळची माणसं म्हणत असत, अदृष्टात काय लिहून ठेवले कुणास ठाऊक, ते अदृष्ट. आणि आता नियती अदृष्ट टिळकांच्या समोर वाढणार होती. टिळकांना त्याचा पत्ता नव्हता. ते प्रकरण किती खोल जाणार होतं हेही त्यांना ज्ञात नव्हतं. 1901 साल उजाडलं आणि काही वेगळी पावलं पडायला लागली. कारण मध्ये मी सांगितलं, ज्यावेळेला टिळकांच्या राजद्रोहाचा खटला झाला, त्यावेळेला त्यांना जामीन दिला तय्यबजींनी. आणि तो जामीन मिळाल्यानंतर लोकमान्य बाहेर आले. त्या 4 दिवसामध्ये पुण्यात आले आणि तेवढ्यात घोटाळा झाला. घोटाळा असा झाला की बाबा महाराज हे मृत्यू पावले, आपल्याला माहिती. आणि लोकमान्य त्यांचे जवळचे स्नेही म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्या मनामध्ये कल्पना भरवली की आता मी मृत्यूपत्र करतो, आपण विश्वस्त नेमा. तेव्हा टिळकांनी 3 विश्वस्त नेमले. कुंभोजकर आहेत, नागपूरकर आहेत आणि दादासाहेब खापर्डे आहेत. त्यावेळी बाबा महाराज म्हणाले, हे चालणार नाही, आपल्यालाही विश्वस्त व्हावं लागेल. त्यावेळेला टिळकांनी अतिशय नाईलाजाने ते स्वीकारलं. ते बाबा महाराजांना म्हणाले की बाबा महाराज, माझ्या मागे इतके व्याप आहेत, मी आणखीन एक कुठे खांद्यावर घेऊ. त्यावेळी बाबा महाराज म्हणाले, आपला ऋणानुबंध असा आहे, आपली मैत्री परस्परांशी अशी आहे की जर आपण हे केलं नाहीत तर मला अतिशय वाईट वाटेल. त्यावेळेला टिळकांनी ते मान्य केलं. टिळक हे विश्वस्त झाले. हे जे बाबा महाराज होते त्यांचे 2 विवाह झाले. पहिला विवाह झाला आणि 2 कन्या पोटी जन्माला आल्या. आणि पुढे पहिली पत्नी मृत्यू पावली. त्यावेळेला त्यांनी दुसरा विवाह केला. तो दुसरा विवाह करून वयामध्ये त्यांच्या अंतर होतं, कारण बिजवर होते. पहिली पत्नी गेलेली होती आणि त्यांचा दुसरा विवाह झाला. ज्यांच्या बरोबर झाला त्या भगिनी टिळकांच्या बरोबर त्या एका प्रकरणामध्ये ख्यातनाम झाल्या. त्यांचं नाव ताई महाराज. आपल्या सगळ्यांनी ते नाव नक्की ऐकलेलं असणार. त्याला नचिम केळकरांनी म्हटलेले प्रतियोग योग कसा असतो एखाद्याच्या पत्रिकेमध्ये, त्याचे उदाहरण. अत्यंत सामान्य दर्जाची असलेली ही स्त्री, पण केवळ लोकमान्यांच्या संदर्भात खटला झाला म्हणून तिचं नाव सगळ्यांना ज्ञात झालं. हा प्रतियोग योग आहे. ताई महाराजांच्यावर विवाह झाला बाबा महाराजांचा. दुसरं लग्न. पहिली कन्या जन्माला आली. नंतर बाबा महाराज ज्या वेळेला गेले त्यावेळेला ताई महाराजांना दिवस होते. आपल्या पोटी पुत्र जन्माला येईल. आणि पंडितांची इस्टेट खूप होती. स्थावर जंगम मालमत्ता बाबा महाराजांची पुष्कळ होती. ख्यातनाम गाजलेलं घराणं होतं. त्यांच्या शाखा महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या होत्या. त्यातली एक प्रख्यात शाखा कोल्हापूरला होती आणि दुसरी होती औरंगाबादला. आता ज्या वेळेला सगळी व्यवस्था बाबा महाराजांनी टिळकांच्यावर सोपवली, त्यावेळेला टिळकांनी अन्य विश्वस्तांना आपल्या विश्वासामध्ये घेऊन त्या सगळ्या प्रचंड स्थावर जंगम मालमत्तेची अगदी नेटकी व्यवस्था लावलेली होती. कुठेही काही वेडवाकडं घडू नये अशी खबरदारी त्यांनी घेतलेली होती. आता त्या विश्वस्तामधले दादासाहेब खापर्डे काय,
हे टिळकांचे भक्तच होते. कुंभोजकर सुद्धा टिळकांना सदैव अनुकूल असत. त्यातले एकच प्रतिकूल होते आणि ते म्हणजे नागपूरकर. नागपूरकरांनी काय केलं की ज्या वेळेला हा खटला ताई महाराजांचा पुढे उभा राहिला, पण त्यांनी ताई महाराजांच्या मनामध्ये वेडवाकड भरवून द्यायला प्रारंभ केला. आता त्या ताई महाराजांना दिवस होते, बाबा महाराज गेले त्यावेळेला होते, पुढे पुत्र जन्माला आला, पण दुर्दैवानं 2 महिन्यामध्ये तो मृत्यू पावला. त्याच्यामुळे या आता एवढ्या स्थावर जंगम मालमत्तेला उत्तराधिकारी कोण असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला ताई महाराजांनी आणि टिळकांनी असं ठरवलं की दत्तक घ्यायचं, कारण त्यावेळेला दत्तक घ्यायला अडचण उरलेली नव्हती. जशी संस्थानं असताना दत्तक वारस नामंजूर करत असत, तशी परिस्थिती आता उरलेली नव्हती आणि सहजगत्या दत्तक घेता येत असे. फक्त टिळकांनी उल्लेख केलेला आहे की थोडा मलिदा द्यावा लागतो एवढेच. असं समजू नका आताही भ्रष्टाचार करतात माणसं आणि खातात. ब्रिटिश अधिकारी सुद्धा पैसे खाऊनच मान्यता देत असत. जेवढा पैसा इथून लुटून नेता येईल, हस्त करता येईल, तेवढा ब्रिटिशांनी केला. आता ज्या वेळेला दत्तक घेण्याचं नक्की केलं, त्यावेळेला बाबा महाराजांच्या शाखा कुठे आहेत हे सगळीकडे पाहण्यात आलं आणि 2 प्रधान शाखा ज्याचा मी उल्लेख केलाय, कोल्हापूर आणि दुसरा औरंगाबाद, या 2 शाखा होत्या. आता टिळकांनी असं ठरवलं की दोन्हीकडे जावं आणि योग्य चांगला ज्या घराण्यात मुलगा असेल त्याला दत्तक घ्यावं. नागपूरकरांचा ओढा कोल्हापूरकरांच्याकडे होता आणि टिळकांचं स्वतंत्र जे मत होतं, विवेकानी विचाराने घेतलेलं, ते औरंगाबादकरांच्या पारड्यामध्ये पडणार होतं. कारण कोल्हापूरकडून जर हा मुलगा आणला तर या स्थावर जंगम मालमत्तेचं काय होईल याची पूर्ण कल्पना लोकमान्य टिळकांना आलेली होती. आणि म्हणून त्यांनी एके दिवशी असं केलं शेवटी, कारण वादंग सुरू झाले या मालमत्तेच्या बद्दलचे आणि टिळक काही करतात की नाही असं लोकही बोलायला लागले. टिळकांनी दादासाहेब खापर्डेंना बरोबर घेतलं, ताई महाराजांना बरोबर घेतलं आणि ही सगळी मंडळी औरंगाबादला गेली. निधवण्याहून ज्या वेळेला त्या मुलांना चाचणीला आणण्यात आलं, त्यावेळेला टिळकांचा हेतू असा होता की मुलगा लहान असावा, बुद्धिमान असावा, चुणचुणीत असावा, हुशार असावा. दादासाहेब खापर्डेंचं मत असं होतं की मी पत्रिका बघणार, पत्रिकेत ज्याचा चांगले योग आहेत त्या मुलाला आपण दत्तक घ्यावा. त्यावेळी टिळक म्हणाले ठीक आहे, नाहीतर ग्रहांवरून तो मुलगा पराक्रमी होणार की नाही दिसेलच. लहानपणी तो हुशार असतो की नाही हे लक्षात येतं, तरच तो काहीतरी भविष्यात करणार. तेव्हा एकमत झालं दोघांचं आणि पुण्यामध्ये दुर्गे शास्त्री या नावाचे प्रख्यात भविष्यकार होते, त्यांना बरोबर घेऊन गेले टिळक. हे सगळं झालं आणि पुढे औरंगाबादला लोकांची तोबा गर्दी उडली लोकमान्यांचं दर्शन घेण्यासाठी. अनेक मंडळी येऊन भेटायला लागले आणि त्याच वेळेला याच गर्दीमध्ये शेवटी वेळ काढून टिळकांनी शेवटी जो मुलगा निवडला त्या मुलाचं नाव होतं जगन्नाथ. जगन्नाथ महाराज पंडित, आपण नाव ऐकलं. या जगन्नाथाची निवड केली, दत्तक विधान झालं, पेढे वाटले, साखर वाटली, कागद तयार झाला, पंचांनी सह्या केल्या, विश्वस्तांनी सह्या केल्या, ताई महाराजांनी सह्या केल्या, दत्तक विधान सगळं पक्क झालं. आता केवळ सरकारची मान्यता मिळवायची एवढंच उरलेलं होतं आणि सगळी मंडळी उठली परत आली. परत आल्यानंतर टिळक आपल्या कामगिरीला लागले. कुंभोजकर त्यांच्या, दादासाहेब खापर्डे त्यांच्या. नागपूरकरांनी असं केलं की ते ताई महाराजांच्याकडे गेले आणि ते म्हणाले, ताई महाराज तुम्ही फार मोठा घोटाळा केला. ही मंडळी ज्या वेळेला औरंगाबादला गेलेली होती त्यावेळेला नागपूरकर पुण्यातच होते आणि नागपूरकरांनी असं सांगितलं, ताई महाराज आपण मोठा घोटाळा केला. कोणता घोटाळा? आता सगळी मालमत्ता दत्तक पुत्राच्या हातामध्ये जाईल, तुमच्या हातात काय राहणार? तुम्ही दरिद्रीच राहणार. तुमच्या हातामध्ये पैसा नाही, संपत्ती नाही, कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि केवळ आश्रित असल्यासारखं तुम्हाला या सगळ्या मालमत्तेकडे बघत वाड्यामध्ये अत्यंत गरीबपणे राहावं लागेल. तेव्हा ताई महाराज आपण मोठी चूक केली. आता ताई महाराज या काही तशा पोक्त नव्हत्या, त्याच्यामुळे नागपूरकरांचं म्हणणं त्यांना खरं वाटायला लागलं. जी माणसं कणाही नसतात त्यांना प्रत्येकाने सांगितलेलं खरंच वाटतं. दुर्दैव असतं समाजात, पण असं घडतं. अ नी सांगितलेलंही खरं वाटतं, ब नी सांगितलेलंही खरं वाटतं, क नी सांगितलेलंही खरं वाटतं. स्वयंप्रज्ञा नसली, स्वतःची बुद्धी नसली, असे घोटाळे होतात. तो मनुष्य असा आहे बरं का, असं म्हटलं की ते म्हणतात असं का, माहितीच नव्हतं. अरे माहिती नव्हतं आणि तुला नाही का कळत?
तुझ्या बुद्धीला काही प्रत्यंतराला येत नाही का? तुला कळला पाहिजे समोरचा मनुष्य कसा आहे. पण ज्याला कणा नसतं त्याला चटकन एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवावासा वाटतं. ताई महाराजांचं तसं झालं. आणि नागपूरकरांनी जे दत्तक विधान केलेलं होतं, ते जे पत्रक आलेलं होतं, म्हणजे स्टॅम्पवर लिहिलेलं, त्याच्या शेवटी शेरा मारून ठेवला की मला हे दत्तक विधान मान्य नाही. म्हणजे विश्वस्तामध्ये एकमत नाही, हे त्या एका शेऱ्यामुळे आपोआप प्रस्थापित झालं. आता ते प्रस्थापित झाल्यानंतर ताई महाराजांनी सुद्धा सांगायला सुरुवात केली की दत्तक विधान झालेलंच नाही. दत्तक विधान सगळं योग्य रीतीनं पार पडलेलं होतं. जगन्नाथ महाराजांना दत्तकही घेतलेलं होतं, सगळं झालेलं होतं. आणि तरी सुद्धा या दोघांनी विसंवादी सूर काढला. आणि त्यांनी एक प्रकार असा करायला प्रारंभ केला की त्यांनी कोल्हापूरच्या लोकांना बोलवलं. कोल्हापूरचे लोक आले. त्या कोल्हापूरकरच्या घराण्यामधला एक बाळा महाराज पंडित म्हणून होता. बाळ महाराज नाही, बाळा महाराज. बाळा महाराज पंडित म्हणून होते. त्यांना दत्तक घ्यावं असं नागपूरकरांच्या मनामध्ये होतं. किंबहुना नागपूरकर असे होते की आपल्याच मुलाला दत्तक म्हणून ताई महाराजांच्या मांडीवर बसवावा अशी सूक्ष्म अतिशय तामसी महत्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये होती. विश्वस्थानी अलिप्त असलं पाहिजे. पण नागपूरकरांनी ते पाळलं नाही. नागपूरकरांच्या घरी ज्या वेळेला पुत्र झाला त्यावेळेला त्यांनी निरोप पाठवला तर ताई महाराजांना नाळ न कापता सुद्धा आपल्या मांडीवर आणून ठेवू काय. त्यावेळेला आणा आणि त्याला ओढ्यात टाका असा उलटा निरोप ताई महाराजांनी पाठवला. म्हणजे तामसी प्रकृतीची माणसं कशी बोलत होती पहा. लोकमान्यांच्या हे लक्षात आलं की धुसफूस सुरू झालेली आहे आणि कोल्हापूरकरांच्याकडे यांचा ओढा झालेला आहे. त्यावेळेला त्या बाळा महाराजांचा एक मामा होता, त्याचं नाव होतं पंडित महाराज. हा मोठा अर्धांड मनुष्य होता. भोवती चांगले काठ्या लाठ्या घेतलेले अनेक माणसं त्याच्या भोवती असत. तर त्यांनी असं ठरवलं, पहिला दत्तक विधानाचा डाव उधळून लावायचा आणि लोकमान्यांना संकटात आणण्यासाठी ताई महाराजांना मांडीवर दुसराच पुत्र दत्तक द्यायचा. आता बाळा महाराज काही लहान नव्हता. लोकमान्यांनी हे सगळं ओळखलं. त्यावेळेला त्यांनी ताई महाराजांना सांगितलं, आपण करता हे योग्य नव्हे. आणि दत्तक विधान जवळजवळ ठरलेलं होतं, पण काय झालं कोणास ठाऊक, टिळकांच्या सांगण्याच्या प्रभावामुळे असेल, त्यांनी हे मान्य केलं. पुढे गंमत अशी झाली की कोल्हापूरची मंडळी सगळी आली, पुण्यामध्ये आली. आणि रामेश्वराचं जे मंदिर आहे मंडईच्या जवळचं, त्याच्याजवळ पूर्वी साठेवाडा होता. त्या साठेवाड्यामध्ये हे कोल्हापूरकर मंडळी सगळी उतरली पहिल्यांदा. आणि नंतर मग पंडितांचा जो वाडा होता त्याच्यामध्ये आली. त्याच्यामध्ये आल्यानंतर लोकमान्यांना पूर्ण कल्पना होती की काय कारस्थान शिस्त. आणि म्हणून एक जे त्यांच्या परिचयामधले गृहस्थ होते त्यांच्याकडे लोकमान्य मुद्दाम गेले. आणि त्यावेळेला ते गृहस्थ या दत्तक विधानाला निघालेले होते. लोकमान्य म्हणाले, मी आपल्याबरोबर बोलायला आलोय. त्यावेळेला ते अस्वस्थ झाले, कारण त्यांना उठता येईना. त्यावेळी शेवटी ते म्हणाले, अहो आज दत्तक विधान आहे, तुम्हाला माहिती नाही का? त्यावेळी लोकमान्यांनी मुद्रेवर आश्चर्य दाखवलं. ते म्हणाले, असं मी विश्वस्त असून मला माहिती नाही, पण खरा अर्थ मला पक्क माहिती आहे तुमचं काय चाललंय. त्यावेळेला तो मनुष्य हसला आणि त्यांनी काय उत्तर द्यावं, तो म्हणाला, आमचे महाराज म्हणजे कोल्हापूरकर महाराज, बरं का, पंडितांपैकी नव्हे, कोल्हापूरकर महाराज हे शिवाजी महाराजांच्या सारखेच मुत्सद्दी आहेत. त्यावेळेला लोकमान्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले. त्यांनी म्हणे उपरण असं टाकलं झटकून खांद्यावर आणि त्या ग्रहस्थाना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, आत्मगौरव, सत्यप्रियता काडी इतकी जरी तुमच्या महाराजांच्या अंगी असती तरी असा अधम डाव खेळला गेला नसता. स्वच्छ सांगितलं एकदम. आणि त्यावेळेला तो मनुष्यच पापला. त्यावेळेला इकडे ताई महाराज, नागपूरकर, बाळा महाराज, पंडित महाराज या सगळ्यांनी दत्तक विधान करायचा प्रयत्न केला, पण ते त्यांना शक्य झालं नाही. कारण टिळक तातडीनं अगोदर वाड्यामध्ये जाऊन पोहोचले. गेल्याबरोबर टिळकांचे सगळे पाठीराखे त्यांच्याबरोबर तिथे आले आणि टिळकांनी एकच सांगितलं ताई महाराजांना, या सगळ्या पाठीराख्यांना बाहेर काढा. या विश्वस्तांच्याकडे याची व्यवस्था आहे, या सगळ्या मालमत्तेची, यांना इथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याच्यामुळे नाईलाजानं ताई महाराजांना त्यांना बाहेर काढावं लागलं. आता बाळा महाराज पंडित आणि पंडित महाराज यांनी एक अफवा अशी पसरवली की टिळकांनी ताई महाराजांना कैद करून ठेवलेलं आहे. असं खरं तर काही झालेलं नव्हतं. टिळक खबरदारी घेत अशी होते, मी माझ्या मित्राला अभिवचन दिलेलं आहे आणि ते आमरणांत पाळेन. कुणाही अपात्र आणि नालायक व्यक्तीच्या हातामध्ये एवढी मालमत्ता जाऊ नये. दत्तक विधान झाले
तो पुत्र अजूनही लहान आहे, शिक्षण घेतोय, तो मोठा झाल्यावर सक्षम होईल, त्याच्या हातामध्ये सगळी मालमत्ता देण्यात येईल. पण हे झालं नाही, कारण त्या ताई महाराजांचे कान अनेकांनी फुंकायला प्रारंभ केला. त्यावेळेला शेवटी बाळा महाराज पंडित आणि पंडित महाराज यांनी लोकमान्यांच्या विरुद्ध खटला उभा केला. त्यांनी सांगितलं की ताई महाराजांनी याने बंदिस्तच करून ठेवले, म्हणजे तुरुंग असल्यासारखं वाड्यामध्ये कोंडलेलं आहे, असं काहीही केलेलं नव्हतं. आणि ॲस्टन कडे तो खटला उभा राहिला. ॲस्टन हा लोकमान्य टिळकांचा नंबर 1 चा शत्रू. तो संधीच पाहत होता, काय मिळते पाहूया, कशामध्ये टिळकानं गोवायला मिळते. वर्षामध्ये टिळक सुटून आले. याचं सर्वाधिक दुःख जर कुणाला झालं असेल तर ॲस्टनला झालेलं होतं. तो म्हणाला 6 महिने अगोदर कसे सुटले, अजून त्यांना 6 महिने सक्तमजुरी व्हायलाच हवी होती. टिळकांच्या विरुद्ध असं शस्त्र हातामध्ये मिळवलं आणि ताबडतोब ॲस्टननी समन्स काढलं, टिळकांच्या वॉरंट काढलं. पकडण्यासाठी माणसं निघाली टिळकांना, आणि टिळकांना कल्पना होती, कुरबुर त्यांच्या कानावर आलेलीच होती, असं काहीतरी घडणार. त्यावेळेला टिळकांनी जामीन मागितला आणि तो जामीन पहिल्यांदा सकृत दर्शनी मान्य सुद्धा करण्यात आला. पण पुढे सगळा खटला उभारल्यानंतर या ॲस्टननी टिळकांच्या संपूर्ण विरुद्ध निकाल दिलेला होता आणि टिळकांच्यावर त्याने इतके ताशेरे झाडलेले आहेत प्रचंड, की कोणताही सरधे न्यायाधीश अशा प्रकारची खालच्या पातळीला जाऊन विधान करणार नाही. पण ती ॲस्टननी केलेली होती आणि लोकमान्य टिळकांना शिक्षा सुनावली त्यानं. किती? कारण मागचं डोळ्यापुढे उदाहरणच होतं, 1.5 वर्ष सक्त मजूर, म्हणजे मागे जेवढी आहे तेवढीच. आता त्याला कोणताही न्याय नव्हता, कोणतीही नीती नव्हती, कोणत्याही प्रकारे प्रकरणाचा नेमका अभ्यास केलेला नव्हता, काहीही केलेलं नव्हतं. टिळकाने याची पूर्ण कल्पना होती, म्हणून क्लेमन्सकडे सेशन कोर्टामध्ये त्यांनी लगेच अपील केली. अपील केल्याबरोबर क्लेमन्सनी, कारण त्यावेळेला लोकमान्यांना ॲस्टनचा हुकूम निघाल्याबरोबर येरवड्याला नेलेलं होतं, पण अपील केलेलं आहे म्हटल्यानंतर एवढंच की लोकमान्यांना कैद्याचे कपडे अंगावर घालावे लागले नाही. लोकमान्य त्यांच्या पुणेरी पोशाखामध्ये होते. लोकांना इतकं वाईट वाटायचं. येरवड्यामध्ये ज्यावेळेला लोकमान्य आले त्यावेळेला ही ब्रिटिश माणसं इतकी प्रवृत्तीनं वाईट की त्यांच्या पायातला पुणेरी जोडा फारच लाल दिसतो, म्हणून त्याला त्यांनी काळा रंग दिला, मग वापरायला परवानगी दिली. कोणत्या थराला ही माणसं जात असत. मनाला मोठं नवल वाटतं की काळा पोशाख धारण करायला लावावा, काळे कपडे, काळं कांबळं, काळा जोडा, त्याचं पूर्ण मानसिक खच्चीकरण कैद्याचं करावं, हाच त्याच्या मागचा एकमेव भावार्थ होता. लोकमान्यांना सुदैवानं कपडे बदलावे लागले नाहीत, कैद्याचे कपडे घालावे लागले नाहीत, कारण दाजीसाहेब खरेंनी अपील नेलं, ते मान्य करण्यात आलं ताबडतोब आणि सांगितलं आता तुरुंगात ठेवू नका, सेशन होईल, खटला पुढे चालवण्यात येईल. आणि क्लेमन्स पुढे तो सगळा खटला गेला. आता या ॲस्टननी फारच ताशेरे झाडलेले होते. खर तर ताई महाराजांच्या मनात लोकमान्यांच्या बद्दल आदर नव्हता असं नाही, होता, पण सामान्य प्रकृतीची बाई होती. काहीही त्या बाईमध्ये असामान्य नव्हतं. बुद्धिमत्तेनं सामान्य, परिस्थितीनं सामान्य, पण बाबा महाराजांशी संबंध झाला म्हणून एकदम प्रचंड संपत्ती हातामध्ये आली आणि त्याच्यामुळे जे कारभारी जसे कानाला लागतील तसं त्या करत गेल्या. अनेक संस्थानिकांच्या बाबतीत हे घडलेले आहे. इतिहासामध्ये अनंत नोंदी पाहायला मिळतात. जे जे श्रीमंत, गर्भ श्रीमंत, त्यांचा सगळा व्यवहार कुणाच्या माध्यमातून चालायचा. दिवाणजी शहाणा निघाला तर ठीक, दिवाणजी वाईट निघाला तर सगळं अकल्याण त्या संस्थानाचं. इथे सुद्धा ताई महाराजांच्या मनामध्ये विषय भरवलं. हे जे नागपूरकर होते त्यांच्या पुतण्याने पुढे त्यानं विचारलेलं होतं की ताई महाराज खरंच सांगा की लोकमान्य याच्यामध्ये काही दोषी आहेत का. त्यावेळेला ताई महाराजांनी काय सांगितले त्याची इतिहासात नोंद आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, लोकमान्य 1% सुद्धा दोषी नाहीत. लोकमान्य फक्त एकदा माझ्याकडे येऊ देत आणि म्हणू देत मला की महाराज तुम्ही हे काय चालवले. मी तत्क्षणी लोकमान्यांचे पाय धरेन आणि सांगेन मला सन्मार्ग दाखवा. पण लोकमान्य हट्टी आहेत आणि म्हणून मी त्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार त्या बाईंनी काढलेले होते. त्यावेळेला त्या नागपूरकरांच्या पुतण्याने विचारलं की लोकमान्यांनी आपल्या मालमत्तेमधलं काही घेतलेलं आहे का. इतिहासात नोंद अशी करून ठेवलेली आहे. ताई महाराजांनी सांगितलं, लोकमान्य असे प्रामाणिक आहेत की इथल्या सुतळीच्या तोड्याला सुद्धा हात लावलेला नाही. इतका हा निस्पृह, इतका हा विरागी, इतका हा अलिप्त,
ज्याचं वर्णन उदासीन म्हणून गीतेनं केलेलं आहे, उदासीन गतव्यथा केलेला आहे ना, असा हा उदासीन म्हणजे निष्काम आणि अलिप्त असलेला होता. व्यापक आणि उदास, गगनाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी जसं केले, व्यापक आणि उदास असतं गगन, अलिप्त असतं. कितीही काहीही गगनामध्ये येवं आणि जावं, 6 ऋतूमध्ये गगन पुन्हा अलिप्त आहे, उदास आहे, काही त्याला कशाचाही लेप लागत नाही. टिळक म्हणे असे अलिप्त होते. किती पचवलं असेल टिळकाने, सुतळीच्या तोड्याला त्यांनी हात लावला नाही, असं वर्णन केलेलं आहे. पुढे तर आपल्याला गोष्ट माहितीच आहे की भाजी म्हणे माळ्याने आणून दिली लोकमान्यानं, आणि ती त्या जगन्नाथ महाराजांची, ताई महाराजांची सगळी जी मालमत्ता आहे त्या बागेमधून ती आणलेली होती. त्यावेळी टिळकाने ती भाजी परत पाठवली, घेतली नाहीये ती, अजिबात घेतली नाही. आणि त्यांनी सांगितलं, तुमच्या बागेत काय भाजी निघते, अशी एक मोठी बाग मला ज्ञात आहे, त्या बागेतूनच मी नेहमी भाजी आणत असतो. कुठली? मंडई. नेहमी भाजी तिथून आणली, कधी त्या मालमत्तेच्या प्रकारामधून भाजी स्वीकारली. इतक्या निस्पृहपणे टिळक राहिलेले होते. आणि ॲस्टननी इतकं वाईट लिहिलेलं, फार वाईट लिहिले लोकमान्यांच्या बद्दल. एक अत्यंत अधम प्रकृतीचा मनुष्य लिहिल तसं लिहिलंय. क्लेमेंट्सनी जरा एक पायरी खाली आली. त्यांनी सांगितलं, ठीक आहे बुवा, लोकमान्यांनी सगळं केलं, पण हट्टी दिसतात लोकमान्य अतिशय. आणि लोकमान्यांची साक्ष झालेली होती. पहिलं जे वाचन त्यांनी सुरुवात निकालाची केली क्लेमेंट्सनी, त्याच्यावरून लोकांना असं वाटलं, अरे लोकमान्यांना काही त्रास होणार नाही बरं का, असं दिसते एकूण सगळ्या वातावरणावर. आणि त्यांनी सगळं वाचायला प्रारंभ केला आणि शेवटी येत असताना एक त्यांनी वाक्य असं उच्चारलं त्या निकालामधलं, टिळकांनी दिलेली साक्ष खोटी आहे. ते ऐकल्याबरोबर हादरलेच सगळे जे ऐकणार होते, कारण लोकमान्यांना आता शिक्षा होणार हे तर स्पष्टच झालं, आणि झालीच. लोकमान्यांना कैद करून नेण्यात आलं. 4 दिवस लोकमान्य तुरुंगामध्ये होते. येरवड्याच्या तुरुंगामध्ये त्यांना राहावं लागलं, कैद्याप्रमाणे राहावं लागलं, सक्त मजुरी स्वीकारावी लागली. आणि पुढे दाजीसाहेब खरे मुंबईला गेले. मुंबईला पुन्हा अपील करण्यात आलं. आणि तो जो न्यायाधीश होता त्याचं नाव होतं ल्युकस. पहिला ॲस्टन, दुसरा क्लेमेंट्स, तिसरा होता ल्युकस. या ल्युकसनी सगळ्या याचा उत्तम प्रकारे अभ्यास केला आणि त्यांनी निर्णय देताना असं दिलं, या संपूर्ण प्रकरणामध्ये लोकमान्यांच्या हातून कोणताही अपराध घडलेला नाही, कोणताही अपराध घडलेला नाही. त्यावेळेला ब्रिटिश सरकारने त्याच्यावर पुन्हा अपील केलं. म्हणजे त्यावेळेला हायकोर्टच्या वर आणखीन एक कोर्ट असे, त्याला फर्स्ट क्लास कोर्ट म्हणत असे, त्याच्यामध्ये अपील केलं. आणि ते केल्यानंतर त्याचा जो न्यायाधीश होता त्यांनी आणखीन निर्मळ निकाल दिलाय. तो न्यायाधीश असं म्हणतो की लोकमान्य टिळकांचा हेतू इतका उदात्त आणि भव्य आहे, खऱ्या अर्थानं विश्वस्त म्हणून लोकमान्य शोभलेले आहे. त्याच्यामुळे लोकमान्यांच्याकडे यत्किंचित सुद्धा दोष येत नाही. धवल चंद्रासारखी कीर्ती घेऊन लोकमान्य त्या खटल्यातून बाहेर पडले. आणि हा पराभव ब्रिटिश सरकारच्या वर्मी लागला, इतका लागला की असं घडतंच कसं, विश्वासच बसेना त्यांचा. अरे आमचे 4 न्यायाधीश असून सुद्धा हे बाहेर कसे पडले? अरे म्हणजे एतद्देशीयांना खटल्यामध्ये गौण शिक्षा द्यायलाच का तुम्ही न्यायाधीश बसवलेले आहेत? असेच बसवलेले होते. प्रत्येक वेळेला खटल्याचं नाटक उभं करावं आणि शेवटी प्रत्येक भारतीय माणसाला तुरुंगामध्ये पाठवावं. एकालाही असं टिळक सुटले म्हणजे आश्चर्य. एखाद दुसरा अपवाद मी म्हटलं ना, टिळक सुटले. आणि सुटल्यानंतर टिळकांचा जय जयकार झाला पुन्हा एकदा सगळीकडे. आणि 1903 मध्ये ताई महाराज या मृत्यू पावले. सगळं प्रकरण चाललेलं असताना त्या मृत्यू पावल्या. आता दुसरं दत्तक विधान केलेलं होतं. पहिलं तर औरंगाबादला झालेलं, दुसरं ताई महाराजांनी केलं आणि बाळा महाराजांना दत्तक घेतलेला होता. त्यावेळेला जगन्नाथ महाराजांना पहिलं जे दत्तक घेतलेलं होतं त्यात एका वाक्याचा इतका शब्दच्छल ब्रिटिश सरकारने केला की दत्तक घेतलेल्या मुलास मांडीवर बसवले, मांडीवर बसवले की शेजारी बसवले, असा सारखा शब्दच्छल त्यांचा चाललेला होता. भावार्थ दोन्हीचा एकच, सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत, सगळ्यांची अनुमती आहे, विश्वस्तांचं एकमत झालेलं आहे. इतकं असून सुद्धा शेवटी शब्दच्छल कशाचा? मुलगा मांडीवर बसला का शेजारी बसला? पुढे दाजीसाहेब खरेंना लोकमान्यांनी एक मंत्र दिला आणि तो पुढे खटल्यामध्ये त्यांनी मांडला. इतका बिनतोड मुद्दा होता की ब्रिटिश सरकार शरणच आलं. त्यांनी दाजीसाहेब खरेंनी एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, बाळा महाराजांना दत्तक घेतला, तो कसा घेतला? पुत्र मांडीवर बसला का शेजारी बसला? बुमरँग उलटवतात म्हणतात ना, तसं केलं.
खरोखर केलं. आणि गंमत अशी होती की बाळा महाराजांना मांडीवर घेतलं असतं तर ताई महाराजांची मांडीच मोडली असती, इतका तो दांडगा होता. हे घडणंच शक्य नव्हतं. पूर्ण कल्पना होती टिळकांना याची. आणि म्हणून दाजीसाहेबांना बरोबर त्यांनी मंत्र दिला आणि सगळ्यातून लोकमान्य टिळक हे सही सलामत बाहेर पडले. लोकमान्य बाहेर पडले. आता फर्स्ट क्लास हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, निकाल दिलेला आहे, कागदपत्र पाठवलेली आहेत. आता वस्तुतः सगळी मालमत्ता जगन्नाथ महाराजांच्या नावाने होणं आवश्यक होतं, पण ब्रिटिश सरकारने ते केलं नाही. हा पराभव ब्रिटिश सरकार स्वीकारायला तयार नव्हतं. त्यांना असं वाटलं की अरे एका माणसाने साम्राज्याचा पराभव केला, एक पुण्यातला हा लोकोत्तर मनुष्य अवघ्या साम्राज्याचा पराभव करतोच कसा, मान्यच होईना त्यांना. आणि म्हणून निकाल दिलेला असून सुद्धा जगन्नाथ महाराजांचं नाव त्यांनी लावलं नाही. 4 महिने टिळकांनी वाट पाहिली आणि नोटीस दिली सरकारला, नाव लावणार नसाल तर तुमच्यावर दावा ठोकतो. त्यावेळी सरकार खडबडून जागा झालं. पण ॲस्टननी अशी लबाडी केलेली होती, टिळकांच्यावर 2 फिर्यादी घातलेल्या होत्या. त्यातली एक फौजदारी होती आणि दुसरी दिवाणी होती. 1901 पासून 1904 पर्यंत झुंजून टिळक फौजदारी खटल्यातून बाहेर आले, पण दिवाणी खटला अजून चाललेलाच होता. आणि दिवाणी खटले सामान्यतः आजोबा लावतात, नातवाच्या कालखंडामध्ये निकाल लागतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ब्रिटिश सरकारने तेवढं काय सुंदर घालून दिले आपल्या देशामध्ये. पहा की लवकर न्याय मिळूच नाही, त्याला चिमवट ठेवायचा आणि इतकी कागदपत्र करायची की शेवटी तो कंटाळाच पाहिजे. सार्वत्रिक अनुभव असाच आहे. मध्यंतरी बातमी वाचली, कलकत्ता हायकोर्टमध्ये 6.5 लाख केसेस पडून आहेत म्हणे. अरे काय करतात न्यायाधीश, काय करतात. आमचे दादासाहेब बसले तिथे दाणी 5 पिढ्या वकिली आहे त्यांच्या घरामध्ये. तर त्यांना आता प्रवचन संपलं की विचारतो याच्या मागचं रहस्य काय आहे ते. लोकमान्य याच्यातून बाहेर पडले, फौजदारी खटल्यातून बाहेर पडले, पण दिवाणी खटला तसाच चालू राहिला. आणि आपल्याला माहिती आहे का या दिवाणी खटल्याचा निकाल केव्हा लागला? इसवी सन 1920 जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा. लोकमान्य टिळक इहलोकातून गेले त्याच्यापूर्वी 8 ते 10 दिवस निकाल लागला आणि सगळ्यामधून लोकमान्य स्वच्छपणे बाहेर पडले. कीर्तीवर एक डाग सुद्धा न पडता बाहेर पडले. किती वर्ष खटला चाललाय म्हणजे वस्तुतः 1897 पासून ही घटना सुरू झाली. बाबा महाराजांनी मृत्यूपत्र केलं तेव्हापासून आणि त्याचा निकाल लागून लोकमान्य सगळ्यातून बाहेर केव्हा पडले ते 1920 साली. 24 वर्ष टिळक या एका खटल्यासाठी झुंजलेले आहेत. नचिम केळकरांनी सार्थ आणि यथार्थ लिहून ठेवलं. या एका खटल्यानं लोकमान्यांचं जितकं रक्त खाल्लं तितकं अन्य कुणीही खाल्लं नाही. सर्वार्थाने सत्य. आणि खरोखर हे घडलं, इतकं घडलं की लोकमान्यांना त्याचा इतका विलक्षण त्रास झाला. कारण प्रत्येक वेळेला कित्येक वेळेला तर असं होत असे की महिन्यातले निम्मे दिवस म्हणजे 15 दिवस त्यांना कोर्टामध्ये जावं लागायचं. किती वेळ त्यांना द्यावा लागत असे पहा. आणि तरी सुद्धा लोकमान्य डगमगले नाही. शेवटपर्यंत आपलं सर्वांचं सौभाग्य असं, केवळ लोकमान्यांचं नव्हे, की 1920 साली का होईना, त्यांच्या मृत्यूच्या अगोदर का होईना, 8-10 दिवस का होईना, पण त्या खटल्याचा हायकोर्टाने निकाल दिला आणि सगळ्यातून लोकमान्य सुरक्षितपणे बाहेर पडले. म्हणून दादासाहेब खापर्डेंनी लिहिलेला आहे, हा प्रसंगच असा होता, हे वादळच असं होतं महाभयंकर की याच्यामध्ये दुसरा कोणताही मनुष्य असता तरी उन्मळून पडला असता. त्याच्या कीर्तीच्या, त्याच्या चारित्र्याच्या, त्याच्या नीतिमत्तेच्या चिंधड्या झाल्या असत्या. काय वाक्य लिहून ठेवलं दादासाहेबांनी. पण टिळक असे की सगळ्याला पुरून उरले आणि इतक्या धीरोदात्त एखाद्या मेरू पर्वतासारखे सगळ्या या प्रकरणाला सामोरे गेले आणि सगळ्यामधून निष्कलंकपणे बाहेर पडले. हे केवळ लोकमान्यच करू जाणे असं दादासाहेब खापर्डेंनी लिहिले. आम्हाला अभिमान वाटावा आणि अंगावर रोमांच यावेत असं त्या खटल्याचं वर्णन दादासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. लोकमान्य या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडले आणि मग त्यांच्या समोर 20 साली बाहेर पडले. पण त्याच्या अगोदर 1904 मध्ये फौजदारी खटला संपला आणि लोकमान्य त्याच्यातून बाहेर पडले. आणि पुढल्याच वर्षी एक महाभयंकर संकट भारतावर कोसळलं, वंगभंग. बंगालची फाळणी करायचं लॉर्ड कर्झननी ठरवलं आणि भारतावर हे प्रचंड संकट होतं. खरं तर आत्ताचा जो आसाम आहे
तो पूर्वी बंगालमध्ये होता. कदाचित तरुण पिढीला माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांग. आता जो आसाम तोडून वेगळा दिसतो आपल्याला, तो बंगालमध्येच होता. पण इसवी सन 1874 मध्ये ज्या वेळेला आपल्याकडे प्रधान नेतृत्व नव्हतं, त्यावेळेला बंगालचाच एक तुकडा ब्रिटिशांनी बाजूला काढला आणि आसाम मध्ये, म्हणजे सिल्हट वगैरे जिल्हे बाजूला काढले आणि आसाम मध्ये त्याचं रूपांतर करून टाकलं. खरं तर त्याचं नाव असम असं आहे. जिथे भूमी सगळी असम आहे, खोल अशी खालीवर आहे, तो प्रांत म्हणजे असम. पुढे आसाम आपण म्हणायला लागलो, पण मूळ नाव त्याचं असम असं आहे. तेव्हा बंगालचा एक तुकडा अगोदरच ब्रिटिशांनी काढला आणि तो आसामच्या नावाने. पण ही घटना 1874ची, त्यावेळेला सगळ्या देशाचं नेतृत्व करू शकेल असा समर्थ पुढारी आपल्याकडे नव्हता. आणि त्याचा परिणाम असा झाला की आसामचा तुकडा ब्रिटिश सरकारला अलगद बाजूला काढण्यात यश आलं. पुढे असं झालं, कर्झननी असं ठरवलं, आता निसर्ग संपन्न असे जिल्हे आहेत, ते पुन्हा एकदा तुकडे पाडायचे त्याचे. आणि काय करायचं तर पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल असे दोन तुकडे तयार करायचे. त्याच्यामध्ये अंतस्थ हेतू वेगळा होता. त्याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट पाडायची असा सरळ सरळ हेतू होता. आसाम ज्यावेळेला तोडून काढला त्यावेळेला ब्रिटिशांचा हेतू तोच होता. मी सांगू आपल्याला, 1857 आणि 58चं स्वातंत्र्य समर ज्यावेळेला लढवलं गेलं, त्यावेळेला दिल्लीतून एक फतवा काढलाय आणि त्या फतव्यात असा उल्लेख केलेला आहे, हा मुसलमानांनी फतवा काढलेला आहे, दिल्लीच्या बादशहान बहादूर शाह जाफरनी काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये उल्लेख असा केलेला आहे, स्वातंत्र्य लढ्याचे दोन नेत्र आहेत, त्यातला एक नेत्र हिंदू, दुसरा मुसलमान आहे. इतक्या ऐक्य भावनेनं त्यावेळेला माणसं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेली होती. आणि पुढे मात्र हे सगळं चित्र पालटून गेलं. इतकं पालटलं की मुळामध्ये घाव घातला. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची नीती होती, डिवाइड अँड रूल. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की सगळ्या मुसलमानांचा जो भाग आहे तो तुकडा वेगळा करायचा. ही बातमी ज्या वेळेला बंगालमध्ये पहिल्यांदा प्रसृत झाली, 20 जुलैला पहिल्यांदा लॉर्ड कर्झननी सांगितलं आम्ही बंगालची फाळणी करणार. ही कल्पना अगोदरच समाजामध्ये ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये होती आणि त्याची कुणकुण सगळ्यांना लागलेली होती. आणि सगळ्या बंगालमध्ये एकदम असंतोष पसरला प्रचंड प्रमाणावर. सगळी माणसं पेटून उठली आणि दोन शब्दांनी सगळा बंगाल आणि नंतर भारत निनादून गेला, वंदे मातरम. वंदे मातरमचा नारा बाबू अरविंद घोषांनी जागवला. तो अर्थात आनंद मठ कादंबरीतून आलाय, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. बंकिमचंद्रांनी जी कादंबरी लिहिली आनंद मठ, या आनंद मठामध्ये भवानंद आणि महेंद्र अशा दोन व्यक्तिरेखा परस्परांना भेटतात आणि भेटल्यानंतर त्यांचा संवाद होतो असा उल्लेख आलेला आहे. आणि काही न बोलता भवानंद एकदम गायला प्रारंभ करतो आणि तो एक गीत म्हणतो. ते गीत म्हणजे वंदे मातरम गीत आहे. हे जे गीत आहे 5 कडव्यांचं, पहिलंच कडवं आपण फक्त म्हणतो, पुढची 4 कडवी म्हणत नाही आपण. पण हे जे गीत आहे, या गीतामधला भाव उत्कट आहे आणि 2 भाषांचं संमिलन होणे गीत लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे ते संस्कृती आहे आणि बंगाली सुद्धा आहे. ते संपूर्ण संस्कृत गीत नाहीये. उदाहरणार्थ 3ऱ्या कडव्याचा शेवट किंवा 3ऱ्या कडव्यामधले शब्द, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. शेवटचं काय, तो मार ई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे. सरळ सरळ बंगाली शब्द आहेत. बंगाली आणि संस्कृत या भाषांचा समन्वय करून बंकिमचंद्रांनी ते गीत लिहिलं. भवानंद गातो आणि महेंद्र ऐकून रोमांचित होऊन जातो, असा तो प्रसंग आहे. आणि तो म्हणतो तू कोण आहेस. त्यावेळेला भवानंद सांगतो की मी माझ्या मातेचा पुत्र आहे. त्यावेळेला तो म्हणतो ही माता कोण. ही माता म्हणजे मातृभूमी, असं उत्तर भवानंद देतो. आणि त्या जगत जननीची रूप, अनंत रूप देशभक्तांच्या, राष्ट्रभक्तांच्या माध्यमातून या देशामध्ये प्रगट झालेली आहेत, असं भवानंद त्या महेंद्रला सांगतो. ज्या वेळेला ब्रिटिशांनी अत्याचार केले बंगालमध्ये, त्यावेळेला बंकिमचंद्रांनी अतिशय तेजस्वीपणे ही कादंबरी लिहिली, आनंद मठ. चुंचडा नावाचं एक छोटं ग्राम आहे, त्या गावी सुट्टीसाठी म्हणून गेलेले होते बंकिमचंद्र. त्यावेळेला वर्षा ऋतू होता, पण योग असा की पाऊस फार नव्हता, ढग कमी झालेले होते, थोडस चांदणं पसरलेलं होतं आणि डाक बंगल्यामध्ये जाऊन राहिलेले होते त्या चुंचडा गावी. आणि डाक बंगल्यात बसलेले होते खुर्चीमध्ये आणि समोर टिपूर चांदणं हळूहळू स्पष्ट होत गेलं. समोर खाली गंगा नदी वाहत होते आणि त्याच्याकडे पाहत होते. मंद मंद चांदण्यांचा प्रकाश त्या सगळ्या गंगा नदीच्या पात्रावर पसरलेला होता आणि गंगा नदीचं पात्र
त्या चांदण्यांच्या आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये झळाळून निघालेलं होतं. कुठेतरी वाऱ्यावर सगळे वृक्ष डोलत होते. वेलींच्या फुलांचा सुगंध हा स्वतः घेत घेत बंकिमचंद्र तल्लीन झालेले होते. आसमंत नीरव शांततेने जणू काही भारलेलं होतं. कुठून तरी एखादी नाव त्या गंगेच्या पात्रावर जात होती आणि त्याच्यावर उभा राहिलेला नावाडी सानंद गात होता, अरे ही गंगा माझी माता आहे, ही माती माझी माता आहे, ही माझी मातृभूमी आहे. आणि बंकिमचंद्र ऐकत असताना त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, थरारून गेले बंकिमचंद्र ऐकता ऐकता. आणि त्यांना कळेच ना आपण काय करतोय. पाहता पाहता त्यांनी कागद पुढ्यामध्ये घेतला, स्वतःची लेखणी उचलली आणि त्यांना कळलंच नाही. ऋषींनी ज्याप्रमाणे ऋचा लिहाव्यात त्याच्याप्रमाणे झपाटल्याप्रमाणे बंकिमचंद्रांनी भरा 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 वंदे मातरम लिहून काढलं. आपण काय लिहितोय याच त्यांना भान नव्हतं. ज्या वेळेला ते गीत त्यांनी लिहिलं, पुढे आपल्या स्नेहाला सांगितलेलं होतं, अरे आज तुला जाणवणार नाही, पण उद्या आपल्या स्वतंत्र भारताचा, झुंजणाऱ्या भारताचा हा महामंत्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बंकिमचंद्रांचं भविष्य तंतोतंत खरं ठरलं. सगळ्या बंगालमध्ये वंदे मातरमचा नारा घुमायला लागला. आणि वंदे मातरमसाठी हातामध्ये भगवा ध्वज घेऊन, हातामध्ये भगवद्गीतेचं अतिशय पवित्र असं पुस्तक घेऊन असंख्य आमचे स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रभक्त फाशी गेले. आणि असे गेलेले आहेत, स्वतःच्या हाताने दोर गळ्यामध्ये घातला आणि सांगितलं फाशी द्या. एक जन्म नाही, सहस्र जन्म मिळाले तरी स्वातंत्र्यासाठी पुन्हा झुंजू झुंजू. दामोदर चाफेकरांनी, टिळक त्यावेळेला तुरुंगामध्ये होते येरवड्याच्या, पण त्यांना पत्र लिहिलं आणि ते पाठवायची अनुमती देण्यात आली. आणि टिळकांना विनंती केलेली होती, शेवटपर्यंत माझा निश्चय राहावा, म्हणून एकच करा, मला आपल्या संग्रहातलं भगवद्गीतेचं पुस्तक पाठवा. आणि लोकमान्यांनी ते पाठवलेलं होतं. शेवटपर्यंत हातामध्ये भगवद्गीतेचा ग्रंथ चाफेकरांनी धारण केलेला होता. अशी असंख्य आमची मंडळी, ज्यांची नावं इतिहासाला ज्ञात नाही, ज्यांची नावं कुठेही लिहिली गेलेली नाही आहेत, असे असंख्य राष्ट्रभक्त वंदे मातरमचा नारा गरजत गरजत फासावर चढले, हसत हसत चढले. हे मातृभूमी, आता माझं अखेरचं वंदन घे म्हणून फासावर गेलेले आहेत. आणि जे हे सगळं लोण सगळ्या देशामध्ये पोचलं. आणि त्यावेळेला लोकमान्यांनी एक अग्रलेख लिहिलेला होता, अप्रतिम अग्रलेख आहे. आणि त्या अग्रलेखामध्ये लोकमान्यांनी लिहिलेलं होतं, लोकमान्य म्हणतात, आता आणीबाणीचा काळ प्राप्त झालाय. काय सुंदर वचन आहे. आणीबाणीचा काळ प्राप्त झालेला आहे. उठा आता बांधवानो, जागे व्हा, कंबर कसा राष्ट्रभक्तीची ज्योत तुमच्या हृदयामध्ये प्रज्वलित होऊ दे. आता एकच आपल्या मनामध्ये असू दे, संपूर्ण स्वातंत्र्य, स्वराज्य. कारण चतुसूत्रीचा नारा अगोदरच झालेला होता. बहिष्कार बंगालमध्ये अनेक गोष्टींना घालायलाही प्रारंभ झालेला होता. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काही रोमांचकारी आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. सुरेंद्रनाथ नाव उच्चारू नये म्हणून ब्रिटिश सरकार अतिशय खबरदार होतं. आपल्याला नवल वाटेल का, तर ते सुरेंद्रनाथचा उच्चार वेगळा करत असत. ते काय करत असत, सुरेंद्रनाथचा उच्चार सरेंडर नॉट. त्यांना असं वाटे सुरेंद्रनाथांचे नाव चोरून घेतात लोक, मुद्दाम घेतात, आम्हाला खिजवण्यासाठी घेतात. सुरेंद्रनाथ म्हणजे सरेंडर नॉट, शरणागती पत्करू नका, ब्रिटिशांच्या विरुद्ध झुंजा रे झुंजा. काय विलक्षण आहे, चमत्कार वाटावा असं आहे. म्हणून फक्त बॅनर्जी म्हणा, सुरेंद्रनाथ म्हणायचं नाही, असा फतवा ब्रिटिश सरकारने बंगालमध्ये काढलेला होता. पुढे त्यांनी लिहिलं, आठवणी लिहिलेल्या आहेत की किती दोन विरुद्ध प्रकृतीची स्वभाव धर्माची मंडळी मला पाहायला मिळाली. ते म्हणतात, एकीकडे लोकमान्य टिळकांसारखा महापुरुष, स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पनेनं उचंबळून आलेला आणि सगळ्या संकटांना धीरोदात्तपणे सामोरा जाणारा. आणि दुसरीकडे आमच्या बंगालमध्ये उगवलेल्या काही कावळ्याच्या छत्र्या असं त्यांनी वर्णन केलेलं आहे, ज्यांनी ख्रिश्चन धर्माला आलिंगन दिलेलं आहे. आणि या नतद्रष्टांनी काय करावं, दररोज मद्यपान करावं, मांस खावं आणि शेजाऱ्याच्या घरामध्ये त्याचे उष्टीत तुकडे टाकून द्यावेत. अशी बंगालमध्ये कावळ्याच्या छत्र्याच्या रूपानं नतद्रष्ट माणसं निर्माण झाली, असं सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी आठवण पुढे लिहिताना म्हटलेलं आहे, पण हे स्वातंत्र्याचं, हे वंदे मातरमचं लोण कुठपर्यंत जाऊन पोचलं असेल. त्यांनी त्याची दोन उदाहरणं सांगितलेली आहेत. एक 6 वर्षाची मुलगी मृत्यूशय्येवर मृत्यूबरोबर झुंज देते आणि तिला वैद्याची औषधे दिली जात होती. त्यावेळेला एका शेजाऱ्यानं
एका ब्रिटिश डॉक्टरचं औषध आणलं. त्यावेळेला त्या 6 वर्षाच्या मुलीने, सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी लिहून ठेवलेलं आहे, ते औषध हातामध्ये घेतलं, जमिनीवर भिरकावून दिलं आणि सांगितलं, भले मला मृत्यू आला तरी चालेल, पण टिळकांनी जो नारा दिलेला आहे, आमच्या पुढाऱ्यांनी जो नारा दिलेला आहे, तो स्वदेशीचा आहे. भले मला मृत्यू आला तरी चालेल, पण परदेशी माणसाचं औषध मी घेणार नाही. 6 वर्षाची बालिका, त्या मंत्राची व्याप्ती कळली नसेल, त्या मंत्राचा व्यापक अर्थ ध्यानामध्ये आलेला नसेल, त्याची प्रौढता गंभीरता कळली नसेल, पण त्याचं सार कळलं, त्याचा प्रभाव कळला, त्या मंत्राचा अर्थ उलगडला आणि म्हणून त्या मुलीने ते फेकून दिलं. परदेशी बनावटीचे आणलेले बूट विद्यार्थ्यांनी फेकून द्यायला प्रारंभ केला. स्वदेशीचा नारा, वंदे मातरमनी सगळा भारत देश दुमदुमून गेला. आणि ज्या वेळेला असा सगळा हा देश दुमदुमून गेलेला होता, त्यावेळेला लोकमान्य महाराष्ट्रामध्ये आणि केसरीच्या रूपानं, व्याख्यानांच्या रूपानं नवीन जागृती घडवून आणत होते. तरी सुद्धा लॉर्ड कर्झन हा असा अट्टहास करणारा, कारण सत्ता सगळी हातामध्ये इतके माजलेले होते. टिळक नेहमी एक उदाहरण देत असत. टिळक म्हणायचे, मला एक कथा नेहमी भागवतामधली आठवते. टिळक नेहमी सांगत असत, आणि कुणाची सांगत असत? हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद. का त्याचं किती सुंदर रूपकात्मक अर्थ टिळकांनी सांगितलंय, मन थक्क होतं. टिळक म्हणाले, हिरण्यकशिपूंनी आपल्या पुत्राला प्रल्हादाला पाठशाळेत पाठवला. तो कशासाठी पाठवला? एवढ्यासाठीच पाठवला की त्यांनी हेच शिकावं, खा प्या, चंगळ करा, मजा करा आणि चांगलं काहीही येऊन देऊ नका. देहात्म बुद्धीच राखा, आत्मबुद्धीकडे कधीही जाऊ नका, ईश्वराचं नाव कधीही घेऊ नका. हे शिकवण्यासाठीच प्रल्हादाला त्या हिरण्यकशिपूंनी घातलेलं होतं त्या पाठशाळेमध्ये. आणि शुक्राचार्यांचे 2 पुत्र त्या प्रल्हादाच्या तैनातीमध्ये होते. पण शुक्राचार्य दैत्यांचा गुरु, त्याच्या 2 पुत्रांनी प्रल्हादाला अनंत शिकवलं. आणि शेवटी हिरण्यकश्यपूंनी ज्या वेळेला विचारलं, बाळा तू काय शिकलास? त्यावेळेला तो म्हणाला, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवन. आभाळ डोक्यावर पडल्यासारखं झालं त्या हिरण्यकश्यपूला. शिकवायला काय पाठवलं आणि तो काय शिकला? लोकमान्य म्हणायचे, ब्रिटिश सरकार म्हणजे हिरण्यकशिपू आहे. त्यांनी शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे, पण आमचे जे तरुण, आमची जी मुलं शिक्षण घ्यायला आंग्ल भाषेच्या माध्यमातून शिक्षण घ्यायला जातात, त्यांना काही शब्द कानावर पडूच नयेत अशी ब्रिटिश सरकारने व्यवस्था केली. ईश्वर आणि नारायण हे नाव प्रल्हादाच्या कानावर पडू नये असा प्रयत्न हिरण्यकश्यपूंनी केलेला होता. तसा प्रयत्न ब्रिटिश सरकार करते. स्वातंत्र्य आणि स्वराज्य हे शब्द आमच्या मुलांच्या कानावरच पडू नयेत. पण त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांच्या 4 भिंतीच्या शाळेपेक्षा राष्ट्रभक्तीची शाळा आसेतू हिमाचल या देशामध्ये पसरलेली आहे. आणि त्याच्या राष्ट्रभक्तीचे डोस, त्याचं दूध पिऊन आमचे विद्यार्थी परिपुष्ट होतात. आणि शेवटी त्या हिरण्यकश्यपूला काय सांगतात? स्वातंत्र्य आणि स्वराज्य, परदेशी मालावरचा बहिष्कार हेच सांगतात. लोकमान्य हे उदाहरण नेहमी सांगत असत. आणि त्याचा प्रभाव जनसामान्यांच्यावर एवढा प्रचंड पडलेला होता. लोकमान्य महाभारतातली, रामायणातली आणि भागवतातली उदाहरणं नित्य देत. विशेष करून महाभारतातली नित्य देत. कारण आहे, भगवान श्रीकृष्ण त्याचा नायक आहे आणि त्याचं चरित्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये. उदाहरण दिलं की पटलंच पाहिजे, जातो कुठे ऐकणार. म्हणून त्यांनी महाभारतावर एक दीर्घ मालिका लिहिलेली होती. केसरीमध्ये 8 लेख लिहिलेत आणि महाभारताचं सत्य स्वरूप उलगडून दाखवले. भगवान श्रीकृष्णांची अलौकिक कामगिरी उलगडून दाखवलेली आहे. आणि म्हणून हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाचं उदाहरण हेतू पुरस्सर त्यांनी दिलेलं होतं. सगळा बंगाल तर पेटून उठलेला होताच, पण लॉर्ड कर्झननी शेवटी त्याचं मत खरं केलं. ऑगस्ट मध्ये त्यांनी बंगालची फाळणी करून टाकली. किती वाईट वाटलं असेल लोकांना. आपल्या मनाशी कल्पना करा. नेमस्त लोक म्हणत होते, अरे अरे भांडू नका रे, कशाला भांडता, ते तर आपलं मायबाप सरकार, त्यांनी फाळणी केली तरी आपण जावं, कुत्र्यासारखं दारामध्ये थांबावं, विनंती कराव्यात, अर्ज करावेत आणि म्हणावं आम्हाला एखादा भाकर तुकडा टाका ना. मोर्ले मिंटो आले, त्यांनी काय केलं? मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड आले, त्यांनी काय केलं?
प्रत्येक वेळेला एकच करावं, कौन्सिल्स आहेत ना तुमची, त्या कौन्सिलमध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी देतो असं म्हणावं आणि प्रतिनिधींची संख्या वाढवावी. मोर्लेंनी तर सरळ सरळ जातीयवादावर आणि धर्मावर आधारित असे वेगळे सगळे निर्माण करून ठेवले. ते त्या त्या ठिकाणी लोकांना आपलं मत प्रस्थापित करता येईल आणि मुसलमानांच्या मताला जास्ती वाव मिळावा असे मतदारसंघ मोर्लेंनी हेतुपुरस्तर निर्माण केले. कौन्सिलमध्ये म्हणायचं तुम्ही जास्ती संख्येने या, फक्त तुम्हाला अधिकार कुठला, तुम्ही येऊन बसायचं, आम्ही निर्णय घेणार. अरे मग कशाला यायचं? निर्णय जर तुम्हीच करणार तर लोकशाहीला अर्थ काय? लोकमान्य म्हणायचे स्वतःच्या देशामध्ये तुम्हाला लोकशाही लागते आणि आमच्या देशातून हुकुमशाही चालवून आमच्याच मस्तकावर वरवंटा फिरवता, याला काय सभ्याचार म्हणतात? याला काय संस्कृती म्हणतात? अहो किती दुष्ट असत ही मंडळी. आपल्याला एक उदाहरण सांगतो, पण लोकमान्यांच्या सारखा प्रतिभा आणि पांडित्य असलेले मनुष्य त्यातून तो डाव त्या ब्रिटिशांच्यावर कसा उलटवत असते पहा. प्रिव्ही काउन्सिलच्या ज्या वेळेला बैठकी होत असत त्यावेळेला एतद्देशीय लोकांनी जोडा बाहेर काढायचा, अनवाणी पायानी आत जायचं आणि ब्रिटिश मात्र जोडे घालून आत जायला त्यांना अनुमती असते. किती ही माणसं वाईट होती त्याची अनंत उदाहरणं इतिहासामध्ये सापडतात आणि आपण त्यांना अत्यंत सभ्य समजतो. खरा इतिहास लिहिलाच गेला नाही. कोणत्याही कृतीचं प्रयोजन काय, कोणत्याही कृती मागचा हेतू काय, परिणामतः ते चांगलं आहे किंवा नाही असा विचार साकल्यानं करून विवेकानं करून मग समजावून घ्यायचं असतं एखादी कृती चांगली आहे किंवा नाही. ब्रिटिश एतद्देशीयांना जोडे बाहेर ठेवा म्हणत आणि उरलेले ब्रिटिश मात्र जोडे घालून आत जात असत. गंमत अशी झाली, एका कौन्सिलच्या बैठकीला लोकमान्य गेले आणि गेल्यानंतर दारावरचा द्वारपाल होता तो लोकमान्यांना म्हणाल जोडे काढा. भारतीयांना आज जोडे घालून जायची परवानगी नाहीये. त्यावेळी लोकमान्य हसले, त्यांनी जोडे काढून पुणेरी जोडा बाहेर काढला. सगळा शुभ्र धवल पोशाख अंगावरच, पगडी लाल रंगाची आणि पुणेरी जोडाही लाल रंगाचा. बाहेर जोडे काढले, लोकमान्य आत गेले. कौन्सिलची बैठक झाली. लोकमान्यांनी नेहमीप्रमाणे खणखणीत बोलून दाखवलं, जरा सुद्धा भीडभाड ठेवली नाही. पण शेवटी निकाल लागायचा तो ब्रिटिश सरकार सारखा, कारण अधिकार सगळे त्यांच्या हातात. सगळं झालं आणि लोकमान्य बाहेर आले. बाहेर आले त्यावेळेला तो खिजवायला तो वाटेत मनुष्य अनेक जण बोलले, पण तो द्वारपाल विशेष करून बोलला आणि लोकमान्यांना त्यांची कुचेष्टा करून बोलला, पहा बरं ब्रिटिश जोडे घालून आत जातात आणि तुम्हाला मात्र जोडे काढून जावं लागतं. लोकमान्य हसले आणि ते म्हणाले, यात आमचा गौरवच झाला की. त्यावेळी तो सटपटला, त्याला कळेच ना हे असं कसं काय, गौरव झाला कसा म्हणतो. त्यावेळी लोकमान्य हसले आणि म्हणाले, एका भारतीयाचा जोडा ब्रिटिशांनी राखावा यात सन्मान कोणाचा झाला. काय अलौकिक पांडित्य आणि प्रतिभा असली पाहिजे. एखादा प्रसंग त्याला कलाटणी लोकमान्य कशी देत असं काय विलक्षण सुंदर उदाहरण. म्हणून लोकमान्यांनी मोर्ले मिंटो सुधारणा असो, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड असो, आपल्या लोकांना हेच जाणवून दिलं, अरे सावधान राहा, यांचा अंतस्थ हेतू वेगळा आहे. कारण निर्णय घेणार जी कमिटी आहे ती शेवटी घेणार, त्यात सगळे ब्रिटिश, त्यात एकही भारतीय नाही. मग आता मला सांगा, आपल्या दुःखाना वाचा फुटावी कशी. लोकनायक अणे म्हणत असत, अरे नुसते आम्हाला प्रतिनिधी म्हणून बोलवता, पण मत प्रदर्शित करायचा आम्हाला काहीच अधिकार नाहीये. आम्ही केवळ सांगावं आणि निर्णय मायबाप ब्रिटिश सरकारने घ्यावा. हे किती दिवस चालणार. तळमळीनं बोललेले आहेत आणि म्हणून वंगभंग झाला आणि त्याची लाट सगळ्या देशामध्ये पोहोचली. लोकमान्यांना ती हवीच होती. केसरीमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, आता निदान नेमस्त मवाळ आमच्या बाजूला येतील का. आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे किंवा नाही काय की विनंती अर्ज करून काही साधलं जात नाही. साधलं काय जातं, जहाल मार्गाने गेलात तर साधलं जाईल. आपल्या मताचा प्रभाव आणि दबाव सरकारवर पडल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून तो नेव्हिन्सन नावाचा ग्रहस्थ पॉलिटिकल एजंट ब्रिटिशांचा तो पुण्यामध्ये आलेला होता आणि तो लोकमान्यांना भेटलेला होता. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांनी अभ्यास केलेला होता. अरविंद घोषासारख्या लोकांना असं वाटायचं की या मवाळानं बाजूलाच ठेवावं, पण टिळक नेहमी सावध असत. त्यांनी अरविंद बाबू घोषांना एकदा सांगितलेलं आहे, वयम पंचाधिकम शतम, विसरू नका. जहाल आणि मवाळ मतभेद आहे तोपर्यंत आम्ही झुंजणार आणि त्यांना जोडपून काढणारच. ब्रिटिशांच्या विरुद्ध सुचताना आम्ही 105 आहोत हे ब्रिटिशांना कळलं पाहिजे.
म्हणून मवाळांना जरी आपण भांडण करून एका हद्दीपर्यंत लांब ठेवत असलो तरी त्यांना शेवटी आपल्या जवळच घ्यायचे, हे कधीही विसरू नका. अन्यथा आपल्या सगळ्या कर्तृत्वाला आणि स्वातंत्र्याच्या साकल्यानं केलेल्या संकल्पनेला काय अर्थ उरला. अरविंदांना ते पटत नसे. ते म्हणत असत यांना बाजूलाच ठेवा. म्हणून सुरतेची काँग्रेस झाली त्यावेळी अरविंदांचा भयंकर राग होता या सगळ्या माणसांच्यावर. पण टिळक अत्यंत सावध होते. ते म्हणत होते शेवटी सगळ्या जनाला परोवर घेऊन जायचं. ब्रिटिशांना उलगडायचं नाही की हा इतका जहाल मनुष्य, सामान्य जनांना न पेलणारा, कारण सामान्य याच्या मार्गाने जाऊ शकणार नाही, आणि तरी सुद्धा हा इतका लोकप्रिय कसा. शेवटपर्यंत ब्रिटिश अभ्यास करत होते लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचा. असं याच्या व्यक्तिमत्वामध्ये काय आहे की ज्याच्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे धावतोय, काय काय. म्हणून त्यांनी नेव्हिन्सनला पाठवलं आणि त्याला सांगितलं जा जरा लोकमान्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा अभ्यास कर. नेव्हिन्सनला पहिल्यांदा पुण्यामध्ये राहिल्यानंतर त्यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या, भेटीगाठी घेतल्या, आणि टिळकांचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याला किती पैलू आहेत आणि कोणकोणत्या विषयांमध्ये टिळकांना गती आहे याचा पहिल्यांदा त्यांनी साकल्याने अभ्यास केला. तो अभ्यास केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं टिळकांची गती बुद्धीची चौफेर आहे. ती धर्मकारणातही चालते, राजकारणातही चालते, समाजकारणातही चालते आणि अर्थकारणातही चालते. त्याच्या असं लक्षात आलं अशी फार थोडी माणसं असतात. चारही कारण एकाच वेळेला साधणारी माणसं फार कमी, आणि लोकमान्यांची गती सगळ्यात चालते. त्यावेळेला त्याला नवल वाटलं आणि मग त्याच्या मनामध्ये इच्छा अशी जागरूक झाली की आपण जावं आणि लोकमान्यांना भेटावं. लोकमान्य काही कालखंड सिंहगडावर जाऊन राहत, आपल्याला माहिती. सिंहगडावर त्यांनी घर बांधलेलं होतं आणि सिंहगडावर लोकमान्य विश्रांतीसाठी म्हणून जात असत, चिंतनासाठी जात असत, एकांत वासात जात असत. समर्थांचं फार सुंदर वचन आहे, काही गलबला काही निवळ, काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ. सूत्रच सांगितले माणसाला, पण मनुष्य असं करत नाही. त्याला सारखा गलबलाच हवा असतो. असं होत नाही. काही काळ एकांतात द्यावा, चिंतन करावं, पुढची दिशा नक्की करावी. लोकमान्य सिंहगडावर जाऊन राहत असत आणि तिथे वाचन लेखन पुढच्या कामगिरीची दिशा नक्की होऊन जात असे. नेव्हिन्सनला वाटलं आपणही जावं आणि लोकमान्यांना भेटावं. हा नेव्हिन्सन उठला आणि लोकमान्यांना भेटायला आला. अनेक त्यातले येत असत बरं का भेटायला. हा नेव्हिन्सन जसा आला होता तशी अन्य मंडळी सुद्धा येत असत. ब्रुनर येत नसे का. अन्य काही माणसं ब्रिटिश सरकार मुद्दाम पाठवत असे. एका माणसाला त्यांनी मुद्दाम असा पाठवलेला होता, तो एतद्दिशी होता आणि लोकमान्यांना येऊन भेटून म्हणाला आमच्या मनामध्ये असं आहे की सशस्त्र क्रांती करावी, आम्हाला मार्गदर्शन करा. त्याला वाटलं तर लोकमान्य बोलतील, आपल्याला साक्षीदार होता येईल, बक्षीस मिळेल, लोकमान्य तुरुंगात जातील. लोकमान्य म्हणाले आपण कोण ते मी ओळखलं, नमस्कार या आता आपण. माणसाची पारख लोकमान्यांना अचूक होती आणि आयुष्यात कधीही चुकले नाही. पुढे उल्लेख येणार आहे, कारण महात्मा गांधी लोकमान्यांच्या भेटी झाल्या. लोकमान्यांचं गांधींच्या बद्दल काय मत झालं आणि गांधींचं लोकमान्यांच्या बद्दल काय मत झालं सांगणार आहे मी आपल्याला. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू लोकमान्यांनी बरोबर ओळखलेले होते. एका भगिनीने मला पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की वंदे मातरमचा आपण एवढा नारा सांगितला, पण त्याच्यात गांधींचं नाव आलं कुठे नाही. आलं ते वेगळ्या पद्धतीनं आलं. तेव्हा आपण या प्रवचनमालेमध्ये गांधींच्या बद्दल सांगणार की नाही? सांगणार आहे ना, का नाही सांगणार? त्या भगिनीला भीती वाटली असेल, तिनं नाव खाली लिहिलेलं नाही आपलं. आपली एक भगिनी एवढंच लिहिलेलं आहे. कदाचित वाटलं असेल कशाला आपलं नाव प्रगट करावं. लोकमान्य सगळ्या व्यक्तींना बरोबर ओळखत. तात्पर्य त्याचं मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्याचं तात्पर्य असं की लोकमान्य बरोबर ओळखत असत. राजद्रोहाचा खटला चाललेला असताना एक अधिकारी ब्रिटिश आला आणि लोकमान्यानं म्हणाला या कोऱ्या कागदावर सही करा, या सगळ्या खटल्यातून तुम्हाला बाहेर काढतो. कोऱ्या कागदावर सही करा म्हणजे आम्ही काय वाटेल ते वरती लिहितो, तुम्हाला राजकारणातून बाहेर काढतो, असा सरळ सरळ अर्थ. लोकमान्य हसले आणि म्हणाले दैववशात जे प्राप्त झालेले आहे त्याला धीरोदात्तपणे मी सामोरं जाईन, लक्षात ठेवा. असा भ्याडपणा कालत्रही करणार नाही आणि कोणत्याही स्थळी करणार नाही. त्यावेळेला मान खाली घालून तो अधिकारी मुकाट्याने उठला आणि चालायला लागला. असे सगळे प्रकार ब्रिटिशांनी केलेले होते. आता हा नेव्हिन्सन आला.
तो ज्यावेळेला येऊन पोहोचला त्यावेळेला लोकमान्य गडावर गेलेले होते, सिंहगडावर गेलेले होते. लोकमान्य म्हणायचे महाबळेश्वरी ही जागा सुद्धा फार चांगली आहे एकांताला. त्यावेळेला होती, त्यावेळेला खरोखर तशी म्हण, आता तशी राहिलेली नाहीये. पण महाबळेश्वर लांब पुण्यापासून, म्हणून लोकमान्यांनी ठरवलं अगदी जवळ पुण्याच्या सिंहगड आहे तिथेच राहावं. आणि लोकमान्य गेले. हा नेविन्सन त्यांना भेटायला आल्यानंतर सगळा लोकमान्यांचा दिनक्रम त्यांनी पाहिला. लोकमान्य किती चिंतन करतात, किती लिहितात, काय काय वाचतात, कोणती वृत्तपत्र त्यांच्याकडे येतात, या सगळ्याची कामगिरी लिहून घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना पाठवलेलं. नेविन्सननी हे सगळं लिहून काढलं. त्याच्या मनामध्ये होतं की वास टिळकांना इतक्या जवळून पाहायला मिळतं. आणि पाहता पाहता तो टिळकांच्या प्रेमात पडला. त्याला सद्गुणांची चाह होती आणि टिळकांच्या गुणावर कळत न कळत, स्वतःला कळत न कळत तो प्रेम करायला लागला. हा किती कणखर मनुष्य आहे, तत्वासाठी अजिबात तडजोड न करणारा कसा आहे हे त्याच्या लक्षात आलं. टिळकांचं सूत्र अथपासून इतीपर्यंत एकच आहे हे त्याला उलगडलं. उलट सुलट कुठे होते हे त्याच्या कधी लक्षात आलं नाही. म्हणून शंकराचार्यांचं वैशिष्ट्य का आपल्याकडे, त्यांनी कोणतंही जे लेखन केलेलं आहे, मग गीतेवरचं भाष्य असो, उपनिषदांच्या वरचं असो, ब्रह्मसूत्रांच्या वरचं असो, त्यांची भक्ती प्रकरणं असत, त्यांची वेदांत प्रकरण असो, प्रकरण ग्रंथ असत, अथपासून इतीपर्यंत सूत्र एक आहे. एका विधानाला दुसऱ्या विधानाने छेद दिलाय असं कधीही घडलेलं नाहीये. इतकी विचारांची शुद्धता, प्रौढता, गांभीर्यता आणि परिपक्वता आहे. कुठेही एक विचाराने दुसऱ्या विचाराला छेद दिलाय, त्याच्यामध्ये खंड पाडलाय असं कधीही झालेलं नाही. म्हणून शंकराचार्य मोठे. नेविन्सनच्या लक्षात आलं टिळक असेच वागतात. त्यांच्या विचाराचं सूत्र सांधा बदलत नाही. आपण त्यांना कितीही बाजूला करायचा प्रयत्न केला तरी तसं घडत नाही. हे त्या नेविन्सनच्या लक्षात यायला लागलं. आणि मग त्यांनी जाणलं आपल्याला विशेष आता कठोर परिश्रम करावे लागणार आहे, कारण हा मनुष्य असा आपल्या सांधा सोडून बाजूला जाणारा नाही. मग संध्या कशी करतात टिळक, स्नानोत्तर काय काय म्हणतात, रात्री झोपतात केव्हा, पहाटे उठतात केव्हा, या सगळ्याचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि खूप प्रदीर्घ लिहिलेलं आहे. पण त्यातला भावार्थ फार महत्वाचा आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की भारतीय इतिहास आणि हिंदू धर्म संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान लोकमान्यांच्या चित्तामध्ये आहे. यांची सगळी कामगिरी सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी आहे. हे मला आता बरोबर जाणवलेलं आहे. कारण टिळकांचा एक अग्रलेख त्यांनी वाचलेला होता. त्या टिळकांनी लिहिलेलं होतं, ग्रीकांची संस्कृती गेली, रोमनांची गेली, कार्थेज उद्ध्वस्त झालं, इजिप्शियन गेले, सुमेरियन गेले, जगामधल्या जेवढ्या संस्कृती वर्धिष्णू पावल्या तेवढ्या नाश पावल्या, विनाश पावल्या. संस्कृती एकच टिकली. कुणाची? आमची हिंदू धर्म संस्कृती टिकली, भारतीय संस्कृती टिकली. याच्यामध्ये काय असं लोकोत्तर सामर्थ्य आहे की ज्याच्यामुळे ही टिकली? ज्यांनी या हिंदू धर्म संस्कृतीची एक विशिष्ट चौकट घालून दिली ते अत्यंत द्रष्टे महामानव असले पाहिजे. अन्यथा सहस्रावधी वर्षांचा कालखंड गेला, त्याच्यामध्ये आमची संस्कृती मेली असती, नाश पावली असती. ती नाश पावली नाही. याचाच अर्थ असा, आमचे पूर्वज अत्यंत शहाणे होते, त्याला वेगळं प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. या सनातन धर्माचा गौरव टिळकांच्या मनामध्ये आहे. नेविन्सन लिहितोय, मी पाहिलेलं आहे. आणि मला असं जाणवलं की मी ज्या वेळेला त्या सिंहगडावर हिंडायचो त्यावेळेला भग्नावशेष मला पाहायला मिळायचं. बुरुज ढासळलेले आहेत, तटबंदी ढासळलेली आहे, पण या इतिहासाचं टिळक पुनरुज्जीवन करू पाहताय. काय तो लिहितोय पहा. कारण या दगड माती विटाना इतिहास आहे, त्याच्यामध्ये संजीवनाचं सामर्थ्य आहे, त्या इतिहासामध्ये प्रेरणा आहेत, हे टिळकांनी बरोबर जाणलेलं आहे. आणि म्हणून ते याच्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा भारताच्या भूमीमध्ये नवा इतिहास निर्माण करणार याची जाणीव माझ्या मनाला झाली. पुढे तो नेविन्सन लिहितो, ज्या दिवशी लोकमान्यांचा निरोप घेण्याची वेळ आली त्यावेळेला मला मनापासून दुःख झालं. कारण अशा महात्म्यांच्या सहवासामध्ये 4 क्षण राहणं यालाही काही पूर्व पुण्याही लागते. खरंच आहे. नेविन्सनला वाईट वाटलं. आणि ज्या वेळेला लोकमान्यांचा निरोप घेऊन तो निघाला, आपल्या जहाल पक्षाची भूमिका, संपूर्ण स्वातंत्र्याची भूमिका, स्वराज्याची यच्चयावत भूमिका निसंदिग्धपणे लोकमान्यांनी त्याच्या पुढे उलगडलेली होती. कोणताही आडपडदा ठेवला नाही. आणि ते सगळं हृदयामध्ये भरून कागदावर टिपून घेऊन नेविन्सन निघाला. त्याला
भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेप्रमाणे लोकमान्य पोचवायला 4 पावलं आले. गडावरचा बंगला सोडला आणि खाली आले. कुठे? अगदी तळातला जो पुणे दरवाजा आहे तो सुद्धा ओलांडून लोकमान्य खाली आले. खाली आल्यानंतर नेव्हिन्सननी त्यांचे हात हातात घेतले आणि तो म्हणाला, हे माझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण आहेत, मी नित्य जपून ठेवीन. आणि त्यांनी मागे वळून पाहिलं ती लोकमान्यांची अशी छोटी आकृती, पण तो म्हणतो मला आता अशी भासायला लागली की ती अधिक उंच उंच व्हायला लागली. त्यांनी त्या सगळ्या गडाला व्यापून टाकलेला आहे. त्या गडामधून निर्माण होणारा इतिहास त्या लोकमान्यांच्या धूसर त्या आकृतीनं व्यापून टाकलेला आहे. आणि खाली उतरताना तो नेव्हिन्सन म्हणतोय, माझ्या मनाशी मी विचार करायला प्रारंभ केला आणि माझ्या लक्षात असं आलं की लोकमान्यांना लोक का मानतात, का मानतात. आता त्या अंधारामध्ये सुद्धा मला जणू काही प्रकाश दिसायला लागला. लोकमान्य इतके प्रामाणिक आहे, अंतर्बाह्य इतके पारदर्शी आहेत की लोकांनी त्यांचं व्यक्तिमत्व केव्हाही वाचावं, त्यात काहीही लपवून ठेवलेलं नाहीये. जणू त्यांचं आयुष्य या लोकांसाठी, स्वराज्यासाठी समर्पित झालेलं आहे. आणि म्हणून असामान्य माणसाचाही लोकमान्यांच्यावर हक्क आहे आणि सामान्यातला, अतिसामान्य, तळागाळातला, खेड्यामधला अडाणी अशिक्षित मनुष्य असला तरीही त्याचाही तेवढाच हक्क लोकमान्यांच्यावर आहे. हे मला आज उलगडलं. म्हणून लोकमान्य इतके मोठे आहे, म्हणून लोकमान्य इतके असामान्य आहे याची जाणीव मला झालेली आहे, असं तो म्हणतो. नेव्हिन्सन तिथून खाली उतरला. लोकमान्यांना नकळत त्यांनी नमस्कार केलाय. एक प्रकारे लोकमान्यांची थोरवी त्यांनी आपल्या चित्तामध्ये धारण केली आणि त्याच वेळेला मान्यही केली. पण पुढे आणखीन काही विलक्षण इतिहास घडणार होता. तो सुरत काँग्रेसच्या रूपाने घडणार होता. तेवढाच नव्हे तर सुरत काँग्रेसच्या नंतर लोकमान्यांवर एक प्रचंड संकट कोसळणार होतं. राजद्रोहाचा दुसरा खटला हा लोकमान्यांच्यावर होणार होता. लोकमान्यांना मंडालेला जावं लागणार होतं. पण लोकमान्य त्यालाही कसे धीरोदात्तपणे सामोरे गेले. स्वराज्याचा मंत्र त्यांनी कसा जागवला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे लोकमान्य कोणत्या गावात म्हणाले, कोणत्या प्रसंगाने म्हणाले. स्वातंत्र्याचा पूर्ण अर्थ लोकांच्या चित्तामध्ये त्यांनी कसा प्रस्थापित केला, हा सगळा उज्ज्वल इतिहास आता उद्याच्या प्रवचनामध्ये आपण पाहायचा. आज जेवढं ऐकलं लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे नाना पैलू जे अगणित आहेत आणि तेजस्वी आहेत, त्या प्रकाशाने आपलं हृदय भरून टाकायचं, त्यांनी आपलं हृदय चित्त उजळून टाकायचं आणि आज इथेच काही काल विरमायचं. लोकमान्य टिळक महाराज की जय.